दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार। पवन सुत विनती वारंवार, पवन सुत विनती वारंवार, पवन सुत विनती वारंवार। अष्ट सिद्धियों निधि के दाता, अष्ट सिद्धियों निधि के दाता, दुखियों के तुम भाग्य विधाता, दुखियों के तुम भाग्य विधाता। सिया राम के
त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहु पुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय तस्मै मकाराय नमः शिवाय तस्मै मकाराय नमः शिवाय शिवाय गौरी वदनाद्यवृन्द सूर्याय दक्षध्वरनाशकाय श्रीनीलकण्ठाय वृषभध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय तस्मै शिकाराय नमः शिवाय तस्मै शिकाराय नमः शिवाय शिवाय वशिष्ठ गौतमार्य मुनि इंद्रदेवार्चित शेखराय चंद्रार्क वैश्वानरलोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय तस्मै वकाराय नमः शिवाय तस्मै वकाराय नमः शिवाय यज्ञस्वरूपाय जटाधराय पीनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय तस्मै यकाराय तस्मै यकाराय नमः शिवाय उमापति महादेव की जय शिव महापुराण की जय व्यास जी भगवान की जय सूत जी महाराज की जय पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु मागीर महाराज की जय सद्गुरु बालासाहेब महाराज की जय नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव रामेश्वर भगवान की जय रामेश्वर धाम की जय संपूर्ण जगताचं अधिष्ठान सच्चिदानंद स्वरूप अकारण करुणावरून आले भक्तकाम कल्पतरू भगवान शिव परमात्मा आणि सद्गुरु महाराज यांच्या अथांग करुणेनं त्यांच्या अनुग्रहानं त्यांच्या कृपेनं
श्री क्षेत्र रामेश्वर धाम या ठिकाणी 5 दिवसीय शिव महापुराण कथेचं श्रवण करण्याचं सौभाग्य, ही कथा गुणगान करण्याचं सौभाग्य तुम्हा आम्हा सर्वांना प्राप्त झालेलं आहे। या कथेच्या यजमानपदी असणारे श्री हरिभक्त परायण शंकररावजी कदम पाटील नांदेड, तसेच त्यांच्या सौभाग्यवती हरिभक्त परायण सौ शोभाताई शंकरराव कदम पाटील आणि संपूर्ण कदम पाटील परिवार यांचं या कथेकरता मोलाचं योगदान आपल्याला लाभलेलं आहे। म्हणून सर्वांनी एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळ्या होऊ द्या। त्याचबरोबर या ठिकाणी आपण वेळेवरती ज्या काही सर्व काही गोष्टी करत आहोत, सर्व आमचे सहकारी, आमच्या गुरु भगिनी, गुरुबंधू, ज्यांच्यामध्ये पुरेपूर सेवाभाव भरलेला आहे, त्यांच्याकरताही जोरदार टाळ्या होऊ द्या। कारण महाराज या अशा ठिकाणी येऊन त्या भगवान परमात्म्याची कुठलीही सेवा जर आपल्याला प्राप्त होत असेल ना, तरी आपलं अनंत जन्मीचं सौभाग्य समजावं लागतं। कारण भगवान परमात्मा कोणाकडूनही सेवा स्वीकारत नाही, त्याची सेवा करण्याकरता देखील आपल्या पुण्याचा उदय व्हायला लागतो। आणि या ठिकाणी सर्वजण तुम्ही तुमच्या पद्धतीनं जशी भगवान शिव परमात्म्याची सेवा करता येईल तुम्हाला, त्या पद्धतीनं तुम्ही सेवा करत आहात, म्हणजे तुम्ही भाग्यवान आहात, तुम्ही पुण्यवान आहात। म्हणून एकदा स्वतः करता टाळ्या वाजून घ्या। आमचे महाराज म्हणायचे, कधी कधी आपण आपली पाठ थापटून घेतली पाहिजे, कारण दुसऱ्यापेक्षा आपण सौभाग्यशाली आहोत। बरोबर की नाही? संसारामध्ये पहा तुम्ही, आपल्यापेक्षा कितीतरी दुःखी माणसे, ज्यांना आणखीन सुखाचा मार्ग सापडलेला नाही, पण आपल्यावर भगवान परमात्म्याची एवढी कृपा आहे, महाराज निदान त्यांना आपल्याला सुखाचा मार्ग दाखवून तरी दिलाय की हा सुखाचा मार्ग आहे आणि या मार्गावरती तू चाल। आता चालायचं न चालायचं ते आपल्या हातात आहे, पण मार्ग मात्र त्यानं दाखवला। कारण त्या शिव परमात्म्याचा जोपर्यंत आपल्यावर अनुग्रह होत नाही, मी कालच्याच कथेमध्ये सांगितलं होतं, तोपर्यंत त्याचं सानिध्य आपल्याला प्राप्त होत नाही। कारण भगवान शिव परमात्म्याचं सानिध्य प्राप्त करण्याकरता महाराज कसोटीचा साधक लागतो। कारण एका वैराग्याची संगत पाहिजे आपल्याला। भगवान शंकर कोण आहेत? वैरागी आहेत। आणि वैरागी माणसं बघा तुम्ही कोणाला चिटकू देत नाहीत लवकर, कारण तेच सगळ्या संसाराचा त्याग करून फार निर्जन अशा ठिकाणी जाऊन बसलेले असतात। आणि या ठिकाणी त्यानं आपल्याला त्याच्या दरबारामध्ये 5 दिवस राहण्याची संधी दिली, मग त्याचे आभार आपण व्यक्त करायला नको का? हा, दररोज आपण मनातून त्याचे आभार व्यक्त केले पाहिजे की देवा, खरंच तुझे आमच्यावर खूप उपकार आहेत, कारण तू तुझ्या दरबारात आम्हाला काय केलं? किती दिवस? 5 दिवस ठेवलं। 5 मिनिटं ठेवत नाही ते, विचार करा तुम्ही। 5 मिनिट तरी ठेवतं का ते? दर्शन करतात बरेच जण, लागलीच निघून जातात। का? त्यांचं पुण्य कमी असेल, नवे तर त्यांच्यावर भगवान शंकराचा अनुग्रह झालेला नसेल। कारण जोपर्यंत शिव परमात्म्याचा अनुग्रह होत नाही, तोपर्यंत हे शिव महापुराण आपण श्रवण करू शकत नाही। त्याचं चरित्र श्रवण करण्याकरता सुद्धा आपलं पूर्वीचं पुण्य पाहिजे, नवे तर पुण्य आपलं फळाला यायला पाहिजे, त्यावेळेला आपल्याला या गोष्टी प्राप्त होतात। तुम्ही तर भाग्यवान आहातच आहात, पण मी कधी कधी स्वतःला विले भाग्यवान समजतो।
कारण ज्या ज्या ठिकाणी माणसाचं स्वप्न असतं महाराज चार धामवर जाण्याचं, आणि भगवान परमात्म्याची आणि गुरु महाराजांची माझ्यावर एवढी कृपा आहे की एका वर्षात माझे चार धाम होतात. एका वर्षात. ही कोणाची कृपा आहे? त्या भगवंताचीच ना. कारण आपण त्याच्याकडे जावं असा आपल्या मनात निश्चय येणं हे काही नवल नाही. बऱ्याच जणाला वाटतं जावं पण जात नाही. प्रत्येकाला वाटतं की आपण चार धाम केले पाहिजे, पण त्या धामावरती जातं कोण? तो ज्या वेळेला ज्याला बोलवतो तोच त्या ठिकाणी जाऊ शकतो, अन्यथा दुसरा कोणी जाऊ शकत नाही. म्हणून आपल्याला त्यानं बोलवले, आपण मनाने आलो नाही. त्यानं आपल्याला काय केले? बोलवून घेतले महाराज. मग त्यानं बोलवलं म्हणल्याच्या नंतर मग आपण त्याची सेवा देखील तेवढ्या कसोटीनं केली पाहिजे. बरोबर आहे की नाही? प्रेम से बोलो हर हर. तेवढ्या प्रेमानं आपण काय केली पाहिजे? त्याची सेवा केली पाहिजे. ज्या ज्या पद्धतीनं जशी जशी आपल्याला होईल तशी सेवा करायची त्याची. काय सेवेचं स्वरूप एकच नाही, मानसिक चिंतन त्याचं हे देखील काय झाली त्याची सेवाचे. त्याच्या दरबारामध्ये जाऊन ध्यान धारणा या गोष्टी करणं ही सेवाच आहे. हे कथा मंडप आहे. आता या कथा मंडपामध्ये जर समजा आपल्याला कुठेतरी काहीतरी असा कचरा पडलेला दिसायला, तर तो आपला आपण जर उचलून टाकला, जसं आपलं घर आपण स्वच्छ ठेवतो त्याच पद्धतीनं जर हे कथा पंडाल, कारण या ठिकाणी साक्षात भगवान शंकर हे काय वाङ्मयीन स्वरूपामध्ये या ठिकाणी विराजमान असतात. कथा म्हणजे काय? साक्षात हे ग्रंथ नव्हे. आपण भागवताची आरती म्हणताना म्हणतो पहा, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. तसं या ठिकाणी देखील हे शिवपुराण म्हणजे भगवान शंकराची साक्षात वाङ्मयीन मूर्ती आहे, म्हणजे साक्षात भगवान शंकर या ठिकाणी विराजमान आहे. जसं घर आपलं, जर आपल्याला घरामध्ये इकडे तिकडे अस्ताव्यस्त सगळ्या वस्तू पडलेल्या दिसल्या तर आपण काय करतो? पटकन उचलतो की नाही? त्या पद्धतीने या ठिकाणी या कथा मंडपामध्ये जरी आपल्याला काही दिसत असेल तर ते जर आपण पटकन, कचरा असो घाण असो, ती जर काढून टाकली तर ती देखील भगवान शंकराची सेवा झाली. या ठिकाणी बरेच लोक वाढण्याकरता त्या ठिकाणी सेवा देतात, ती देखील सेवाच आहे. बरोबर? अशा अनेक प्रकारानं महाराज सेवेनं काय होतं माहिती का? सेवा म्हणजे भगवत प्राप्तीचा मुख्य दारवंट आहे. साधू संतांनी सेवेला फार महत्व दिलेले. कारण तुम्हाला जर वाटत असेल की देवापर्यंत आपण जावं, किंवा घरामध्ये जर जायचं असेल आपल्याला, तर घरामध्ये जाण्याकरता अगोदर काय लागतं? आपल्याला उंबरठा. बरोबर ना? ते उंबरठा ओलांडल्याशिवाय आपल्याला घरामध्ये जाता येतं का? नाही. तसं भगवत प्राप्तीचा उंबरठा म्हणजे सेवा, सेवाभाव. हा सेवाभाव ज्याच्यामध्ये आहे महाराज, तर ते सेवाभाव त्याच्यातला अभिमान निवृत्त करतो. आणि जोपर्यंत आपल्यातला अभिमान निवृत्त होत नाही तोपर्यंत भगवंताचा आपल्याला साक्षात्कार होऊ शकत नाही. बरं, कारण माणसामध्ये प्रत्येक गोष्टीचा अभिमान असतो. कोणाला सौंदर्याचा अभिमान आहे, कोणाला धनाचा अभिमान आहे, कोणाला पदाचा अभिमान आहे, कोणाला प्रतिष्ठेचा अभिमान आहे, आणि कोणाकडे काहीच नसतं तरी त्याला अभिमान असतो. ते म्हणतो माझ्यासारखा कोणीच नाही, असा देखील अभिमान असतो. आणि जोपर्यंत हा अभिमान आहे तोपर्यंत आपण त्या शिव परमात्म्याला भेटू शकत नाही. प्रेम से बोलो हर हर. म्हणून याच्या दरबारामध्ये महाराज सेवा करणं म्हणजे आपला अभिमान घालवणं. त्यानं आपल्याला संधी प्राप्त करून दिली आता त्याच्या जवळ जाण्याची. त्यानं आपल्याला त्याच्यापर्यंत बोलून घेतलं, पण आता या सर्व गोष्टी करून, त्याची सेवा करून, त्याच्याच सानिध्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त कसं राहता येईल हा आपण प्रयत्न केला पाहिजे. आता तुम्ही म्हणता महाराज आपण इथं राहणार आहोत 5च दिवस, मग त्याच्या सानिध्यात कसं राहता येईल जास्तीत जास्त? अहो, शिव परमात्मा नाही असं ठिकाणच नाही. जळी स्थळी काष्टी पाशानी जिकडं जाल तिथं त्याचं स्वरूप आहेच. मग ह्या धामावर यायचं का असतं? जर ते परमात्मा आपल्या परभणीमध्ये, नांदेडमध्ये प्रत्येकाच्या घराघरात आहे, तर मग महाराज आम्हाला तुम्ही तर रामेश्वरला का बोलवलं? त्याचं कारण आहे,
की घरात राहून आपल्याला घरातला परमात्मा दिसत नाही. का दिसतो? नाही दिसत. का? घरात राहून आपल्याला घरच दिसतं. त्याच्यात जाळे, त्याच्यातलं झाडून काढायचं, फरशी पुसायची, कपडे धुवायचे, कपडे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं दिसतात. का परमात्मा दिसतं? हा, काय दिसतं? या सगळे कामं दिसतात की नाही? इथं आल्याच्या नंतर मला सांगा, तुम्हाला कुठले कामं दिसायला लागले? हा, कुठले कामं दिसायलेत? ते म्हणे आम्हाला फक्त एकच कळायले म्हणे, खायचं आणि झोपायचं. असं कसं म्हणता बरं? भगवान शिव परमात्म्याचं तुम्ही 3-3 टाइम दर्शन घ्यायला लागला. इथं धामावर आल्याच्या नंतर संसार हा विषय राहत नाही. इथं आल्याच्या नंतर फक्त एकच विषय होतो, तो म्हणजे परमात्मा. तो विषय काय राहतो आता प्रत्येकाचा? परमात्मा हा एकच विषय राहिला इथं आल्याच्या नंतर. घरी काय चाललंय काय नाही, ना कपडे धुवायचेत ना स्वयंपाक करायचा, काही करायचं नाही. फक्त एकच करायचंय. काय करायचे? त्याला जेवढं जास्तीत जास्त आठवता येईल, त्याच्या जेवढं जास्तीत जास्त जवळ राहता येईल, तेवढाच प्रयत्न करायचा आपल्याला. बाकी दुसरं काहीही करायचं नाही. प्रेम से बोलो हर हर. आणि ती सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त झाली. म्हणून धामावरती यायचं. कारण धामावर आल्यावर होतं काय महाराज? विषय तो त्याचा झाला नारायण. विषय तो त्यांचा 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 झाला नारायण. या ठिकाणी विषय नारायण होण्याकरता तीर्थाटन करायचं असतं किंवा तीर्थावरती यायचं असतं. संताचा विषय नारायण झाला आणि विषय ज्याचा नारायण होतं त्याचं पुढं काय होतं महाराज? त्याची अवस्था सांगितली. न आवडे जन धन माता पिता. तुम्ही म्हणता मग त्याच्यापेक्षा तीर्थावर न आलेलं बरं. कारण का? ते म्हणे ती माता आवडत नाही, पिता आवडत नाही, सगळ्यात जास्त तर आम्हाला धन आवडतं आणि ते बी आवडत नाही म्हणल्याच्या नंतर मग तर नकोच. बरोबर की नाही? अहो, ज्याचा विषय नारायण झाला तर त्याला दुसऱ्या वस्तू सुख दिसत नाही. त्याला सुख फक्त कोणामध्ये दिसतं? त्या भगवान परमात्म्यामध्ये, ना की पंचविषयामध्ये. म्हणून या ठिकाणी यायचं असतं. या ठिकाणी आल्याच्या नंतर आपण जास्तीत जास्त नामजप करायचा असतो. आणि या नामजपाच्या सामर्थ्यानं होतं काय महाराज? तर सतत सतत त्याचा आठव होतं, जे की आपल्याला घरी राहून होत नाही. म्हणून या ठिकाणी आल्याच्या नंतर सर्वांनी जास्तीत जास्त त्याचा नामजप करा, त्याचा आठव करा, त्याला हृदयामध्ये साठवा, त्याला नेत्रामध्ये साठवा. आणि हे सर्व क्रिया आपल्याला आनंद प्रदान करून देणार आहेत. आणि या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी करायच्या. प्रेम से बोलो हर हर. कालच्या सत्रामध्ये मी तुम्हाला या शिव महापुराणाचं महात्म्य सांगितलं होतं की शिव महापुराण कथा काय करते महाराज?
तर शिव महापुराण कथा ही जीवाची जीवदशा घालून त्याला शिवस्वरूपता प्राप्त करून देते. अशी ही शिव महापुराण कथा आहे. या कथेच्या सामर्थ्यानं अनेक जड जीवांचा उद्धार झालेला आहे. काल आपण पाहिलं की प्रेत योनीमध्ये कोण गेलेला होता? कोण गेला होता? कृष्णा. कृष्णा. याचं नाव काय? नाही ते ह्याच्यातलं विचारायला मी. काल प्रेत योनीला कोण प्राप्त झाला होता? बिंडोक. कोण म्हणलं? कोण? बिंदू. बरोबर ना? हा. मग त्या प्रेत योनीतल्या बिंदुगाचा उद्धार कोणी केला? या कथेनं केला. तर मनुष्य योनीतले प्राणी आहेत आणि मनुष्य योनीच त्याच्याकरता तयार केलेली आहे की भगवत प्राप्ती करता. देवे दिला देह भजना गोमटा. हे देह मी कालच सांगितलं की याच देहात भजन करता येतं, याच देहात तीर्थाटन करता येतं, याच देहामध्ये पुण्य कमवता येतं, याच देहामध्ये कीर्तन करता येतं, याच देहामध्ये अन्नदान करता येतं. सगळ्या गोष्टी याच देहात करता येतात आणि त्या देहामध्ये आपण आहोत. मग त्या बिंदुगाचा उद्धार जर या शिव महापुराण कथेने केला तर तुम्ही आम्ही तर मनुष्य योनीतले आहोत जीव. मग आपला उद्धार ही शिव महापुराण कथा का करणार नाही? बरोबर. अहो त्या नामानं भगवान परमात्म्याच्या दगड तरली. पाहिली का आज रामसेतू? पाहिला ना? आता हे त्रेतायुगातलं आहे. केव्हाच आहे? त्रेतायुग. त्याच्या नावानं जर दगड तरतात तर मग आपण त्याचं नाव जर घेतलं, आपण दगड आहेत. किती जण दगड आहेत? हात वर करा बरं. दगड कोण कोण आहेत? कोणीच नाही इथं बसलेलं. बरं दगड किती जण नाहीत त्यांना हात वर करा. कमालच झाली आता. म्हणजे नेमकं हाय म्हणाव का नाही म्हणाव? का दोन्हीतही मोडत नाहीत तुम्ही? हा. अहो आम्ही दगड नाही, पण तरी देखील आमचा काय होऊ शकतो? उद्धार होऊ शकतो. दगडाचा जर उद्धार होतो तर आपला उद्धार का होणार नाही? दगड जर तरतात तर आपण हा भवसागर का तरणार नाहीत? एवढंच इथं लक्षात ठेवायचं बघा. रामेश्वर मध्ये आल्याच्या नंतर काय लक्षात घ्यायचं की प्रभू रामचंद्रांच्या नावाने दगड तरली. वानर योनीतले सर्व वानर तरली. मग आपण का तरणार नाहीत? एवढा त्या भगवान परमात्म्यावर विश्वास ठेवायचा आणि ही कथा श्रवण करायची. पण कथा श्रवण करत असताना महाराज, आता ही भक्ती आपल्यामध्ये उगम पावली, पण भक्ती अंतःकरणात प्रवेश करत असतानाच त्याचबरोबर येतं तिथं अभिमान. काय येतो? अभिमान. साधना बघा तुम्ही थोडीशी करा, त्या साधनेचा जीवाला अभिमान येतो. आता आपणही इथून गेल्याच्या नंतर आपण लई मोठेपणानं सांगतो सगळ्याला, काय आम्ही रामेश्वरला गेलतो. काय आणलं म्हणजे तिथून शंख शिंपल्या, घ्या तुम्ही बी. हे काय करतो आपण? मोठेपणानं सांगतो की नाही? सांगतो की नाही? सांगतो. म्हणजे हा बी देखील काय झाला? तीर्थाटन केल्याचा अभिमान झाला. कारण भक्तीमध्ये हे सर्वात मोठा अडथळा ह्याचा येत असतो. मग हा अभिमान निवृत्त करायचा असेल तर काय करावं लागेल? अहो तुमच्यात आमच्यात अभिमानीनं काय नवले, पण साधना करत असताना नारदांसारख्या महर्षीमध्ये देखील अभिमान आला होता. साधनेचा काय आला होता? अभिमान आला होता. आणि तो अभिमान जीवाचं पतन करत असतो. म्हणून या अभिमानाला येऊ द्यायचं नाही. या शिव महापुराणामध्ये कथा येते. एक वेळचा प्रसंग आहे. नारदजी जे आहेत तर हे नारदजी भगवान नारायणाचे एकनिष्ठ भक्त. त्या नारायणाच्या नावाशिवाय ज्यांच्या मुखात काहीच नाही. अखंड कोणाचं नाव आहे? हा, झोपल्या का काय? हा, कोण? तसं नाही जमत.
जोरात म्हणा, कोणाचं नाव आहे? वा, कसं भजन करतात ते? नाही नाही, असं म्हणलं की थोडं वेगळंच वाटते. हो नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. वा, आपण एक गेम खेळू. थांबा, एक गेम खेळू. भजनामध्ये महाराज नारदजी असायचे. आता भजनाचा आनंद काय असतो ते खाली बसणाऱ्याला काय कळणार? बरोबर. आणि त्यातली त्यात खुर्चीवर बसणाऱ्याला तर कसाच कळत नाही. बरोबर ना? आता विचार करा, भजनाचा आनंद आपण एवढा 5 मिनिटं भजन केलं तर आपल्याला किती आनंद प्राप्त झाला? बरोबर की नाही? अखंड या भजनामध्ये नारदजी असायचे. म्हणजे विचार करा, ते कायमस्वरूपी काय आनंदात असायचे. असे असणारे नारद एके दिवशी विचार केला आणि मनामध्ये आलं की आपण तप केलं पाहिजे, तपश्चर्या करावी. आता जे अखंड नामामध्ये आहेत तरी त्यांना तपश्चर्या करायची काय गरज आहे बरं? आता तपश्चर्या तुमच्या आमच्या सारख्यानं करावं, बरोबर. पण जे कायमस्वरूपी, ज्यांच्या करता नारायणच जीवन आहे, असे असणारे नारदजी, त्यांना गरज आहे का तपश्चर्या करायची? नाही. पण तरी देखील महाराज तपश्चर्या करावा असं त्यांना वाटलं. आणि माणसाच्या जीवनामध्ये ज्याला असं वाटतं की आपलं जीवन सुंदर व्हावं तर त्याच्या जीवनामध्ये तप असलं पाहिजे. तप म्हणजे काय? काय आपल्याला काय असं वनात जंगलात कुठतरी निघून जायचं याला तप म्हणायचं का? नाही. इंद्रियाचं संयमन करणं याचं नाव काय? तप. आणि हे इंद्रिय संयमन आपण घरी बसूनही करू शकतो. तप म्हणजे काय? व्रत म्हणजे काय? तप म्हणजे काय? तर इंद्रियांना त्या भगवत आराधनेमध्ये तापवणं याचं नाव काय? तप. आणि तापवलेली वस्तू ही परिपक्व होत असते, बरोबर की नाही? जसा की कच्चा माठ आहे, त्या कच्च्या माठामध्ये जर पाणी भरलं तर पाणी टिकल का? काय होईल? माठ फोडून बाहेर निघून जाईल, बरोबर. पण त्याच माठाला जर समजा अग्नीतून बाहेर काढलं, म्हणजे अग्नीमध्ये टाकलं आणि त्याला भाजलं, आता भाजल्याच्या नंतर त्याच्यात पाणी टाकलं, आता ते पाणी बाहेर जातं का? काय होतं? माठामध्ये साठतं ना. तसा अंतःकरण रूपी माठ आहे. हे अंतःकरण तुमच्या आमच्याकडे प्रत्येकाकडे. आणि जोपर्यंत या अंतःकरणामध्ये 5 पंचक, अंतःकरण पंचक, त्याच्यामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, या सगळ्यांना काय करावं लागतं? भगवंताच्या नामाच्या अग्नीमध्ये तापवावं लागतं. म्हणजे अंतःकरण होतं पक्क. कशासारखं? त्या माठासारखं. आणि आता त्या अंतःकरणामध्ये तुम्ही जे अमृत साचवणार आहात तर ते अमृत आता बाहेर निघून जात नाही. पण जोपर्यंत अंतःकरण कच्चं आहे तोपर्यंत तुम्ही काहीही करा, भजन करा, कीर्तन करा, काहीही करा, कच्च्या मटक्यात जसं पाणी टाकलं की ते मटकं फोडून बाहेर निघून जातं, तसं आपलं भजन कीर्तन हे अंतःकरणच परिपक्व नसल्यामुळे त्याच्यात टिकत नाही, बरोबर. जोपर्यंत, आता मला सांगा, इथं आल्याच्या नंतर असं वाटतं आपल्याला प्रत्येकाला की आम्ही भजन केलं पाहिजे, आम्ही नामस्मरण केलं पाहिजे, पण हेच घरी वाटतं का? वाटतं? नाही वाटत. का नाही वाटत? अंतःकरण कच्चं आहे ना, अंतःकरण सगळं विषयाने भरलेलं आहे. मग त्या अंतःकरणाला तापवावं लागेल, मग तप करावं लागेल आपल्याला, बरोबर. तसं नारदजी म्हणले आपण तप केलं पाहिजे. आणि नारदांकडे पाहून ही गोष्ट शिकली पाहिजे आपण की आपल्या जीवनात सुद्धा तप असलं पाहिजे. मग ते तप एका पद्धतीचंच नाही, त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहे. कायिक तप आहे, वाचिक तप आहे, मानसिक तप आहे. कायेनं ही सर्व काया महाराज त्या भगवत कार्याकरता झिजवणं हे सुद्धा काय झालं? तपच आहे. आता आपलं शरीर आतापर्यंत आपण कशा करता झिजवलेले? सरळ सरळ सांगायचं झालं तर पैसे जमा करण्याकरता.
प्रत्येकाची जी धावपळ आहे कशा करताय? पैसे जमा करण्याकरता. तुम्ही तरी कमी पळत असताल, तुमच्यापेक्षा जास्त मी पळतो. आहे का नाही? गोपाळ महाराजाला माहिती आहे. सकाळी एक कीर्तन, पुन्हा लगेच कथा असेल तर कथा बी घ्यायची तयारी, आणि कथा करून पुन्हा संध्याकाळचं बी कीर्तन घ्यायची तयारी. कशामुळं? पैसा. बरोबर आहे ना? काय पैसा? प्रत्येक जण ते मग ऍसिडिटी होऊ द्या, त्याचं जागरण होऊ द्या, काय रोग व्हायचा ते रोग होऊ द्या, पण ते पळणं थांबवतं का? नाही थांबव. आतापर्यंत प्रत्येकाने ही काया कशा करता झिजवलेली आहे? संसारा करता. ही काया भगवंता करता झिजवणं हे झालं कायिक तप. आता इथं आपण आल्याच्या नंतर चालत 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 मंदिराला जाणं हे काय झालं? कायिक तप आहे. या ठिकाणी तुम्ही कथेमध्ये बसलात 3 तास, हे देखील काय? कायिक तप आहे. वाचिक तप 3 तासामध्ये या वाणीवरती अभद्र शब्द आलाच नाही पाहिजे, हे वाचिक तप आहे. काही जणांनी असं तप केलं की म्हणे आपण घरून निघालो तेव्हापासून ते म्हणे घरी जाईपर्यंत वायफट बोलू नये याच्याकरता नामजप करायचा. आपण काय करायचा? नामजप. असा त्याने संकल्प केला, नामजप चालू झाले. हे झालं वाचिक तप. वाचेनं खोटं न बोलणं हे काय झालं? वाचिक तप. बरेच जण काय करतात? ही वाचा आपली लेबडबड करते म्हणून बरेच लोक मौन राहतात. मौन काय करतं? मौन आपलं तेज वाढवतं. मौन आयुष्य सुद्धा वाढवतं. कारण बोलण्यामध्ये जेवढी एनर्जी खर्च होते तेवढी कुठल्याच कामात खर्च होत नाही, जेवढी बोलायला लागते तेवढी. म्हणून बरेच लोक काय करतात? मौन धारण करतात. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये निदान 2 तास तरी मौन आपण एका दिवसात धारण केलं पाहिजे. किती? 2 तासाचं मौन ठेवायचं म्हणजे ठेवायचंच. यानं होतं काय महाराज? तर आपल्याकडे एनर्जी टिकते. देवदेव करण्याकरता सुद्धा एनर्जी लागते, तप करण्याकरता सुद्धा एनर्जी लागते. हे झालं वाचिक तप. मानसिक तप, कोणाच्याही बद्दल मनामध्ये द्वेष भाव न येणं हे काय झालं? मानसिक तप. जरी येत असेल तर लागलीच मन काय करतं? अरे बाबा त्याच्याबद्दल द्वेष करून काय करायचं आपल्याला? त्याचं पाप आपल्या डोक्यावर घ्यायचं का? असं मन म्हणतं आणि लगेच काय करतं? त्याचा द्वेष सोडून टाकतं. हे झालं मानसिक तप. आणि या 3ही गोष्टी महाराज एका भगवंताच्या नामामध्ये सिद्ध होतात. फक्त भगवंताचं एक नाम घ्यायचं, प्रेम से बोलो हर हर. एवढं केलं की त्या ठिकाणी तुमची कायिक तपश्चर्या झाली, वाचिक झाली आणि मानसिकही झाली. बरोबर? 3ही प्रकारचं तप. तसं नारदजी गेले तपाला, आणि तपाला गेल्याच्या नंतर तपश्चर्येला बसले. आता नारदाचं तप पूर्ण होऊ नये याच्या करता काय केलं? इंद्राने विघ्न आणण्याचा प्रयत्न केला. कारण इंद्र हा तुमची असो, आमची असो, नाही तर कोणाचीही असो, तपश्चर्या हे कधीही पूर्ण होऊ देत नाही. आपला संकल्प शुद्ध संकल्प जर असेल ना, बघा तुम्ही, शुद्ध संकल्पामध्ये तुम्हाला 100 अडचणी येतील. एखादं कुठलं चांगलं कार्य करायचं ठरवलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला किती अडचणी येतील? 100 अडचणी येतील. आणि तेच तुम्ही बाकीचं संसारिक कार्य असू द्या त्याच्यामध्ये जास्त अडचणी येत नाही. देवदेव करायचं म्हणलं की अगोदर काय येणार? अडचण येणारच. काय येणार? ते इंद्र टाकतं महाराज. हे काम कोणाचे? इंद्राचं. नारदजी बसले तपश्चर्याला, नारदजींची तपश्चर्या भंग करावं याच्याकरता या इंद्रानं काय केलं महाराज? त्या स्वर्गातून अप्सरा ज्या आहेत त्यांना आणि त्या गंधर्वांना पाठवून दिलं तिथं. ही अप्सरा जाईल आणि इंद्र आपलं नारदजींची तपश्चर्या भंग करल. आता हे इंद्र करायचा का? तर इंद्राला माहित होतं नारदाची जर तपश्चर्या पूर्ण झाली आणि नारदाने जर इंद्रपद मागून घेतलं तर माझी खुर्ची जाईल. या भीतीने इंद्र काय करतो? कोणाचीच तपश्चर्या सिद्ध होऊ देत नाही. आपण माळ जपत असताना सुद्धा ती माळ जर समजा आपण नियमात नाही जपली तर त्याच्यातलं अर्ध पुण्य इंद्र घेऊन जातं. अर्ध पुण्य कोणाला जातं? इंद्राला जातं. म्हणून त्याचे काही नियम आहेत, त्या नियमामध्ये ती माळ जप केला पाहिजे. आपण एका जाग्यावरती बसून, एका आसनावरती बसून ती माळ आपल्याही दृष्टीला पडू नये म्हणून त्याच्याकरता गौमुखी वापरायची असते. त्या गौमुखीमध्ये काय असते? माळ असते. बरोबर ना?
आणि त्याच्यात जपायची. ते जप झालेली माळ जर समजा खाली जमिनीवरती लागली तर त्या ठिकाणी सुद्धा काय होऊ शकतो, जप हा इंद्र घेऊन जाऊ शकतो त्या जपाचं पुण्य. म्हणून हे नियम आहेत. आणि वाचिक मानसिक जर तुम्ही जप केला तर ते पुण्य इंद्र नेऊ शकत नाही. हरी बोला देता हरी बोला घेता सर्व कार्य करिता हरी बोला, असं जर केलं तर इंद्र नाही नेणार. इंद्राने विघ्न घातलं महाराज, पण नारदांची तपश्चर्या अजिबात भंग झाली नाही. इतक्या सुंदर सुंदर त्या अप्सरा, त्यांना देखील नारदजी भुलले नाही. आपण कशा कशाला भुलतो, आपली काही गॅरंटी नाही. देव आपल्याही तपश्चर्या करत असताना तुम्हाला वाटतं काही विघ्न घालत नाही, आपली परीक्षा बघत नाही, पाहत. आता देवाचा रूल बदललाय परीक्षेचा. जसं की शाळेमध्ये सुद्धा परीक्षेचे रूल काय झालेले आहेत, आता बदलले. अभ्यासक्रम बदलला, बरोबर. त्याच्यानंतर ती परीक्षा घेण्याची पद्धती देखील बदलली. तसं आता कलियुगाच्या हिशोबाने देवानं सुद्धा पद्धत बदलली भक्ताची परीक्षा घ्यायची. देव काय करतं, आपल्याला संसारातल्या वस्तू देऊन बघतो. संसारामध्ये ज्या वेळेला आपण देवदेव करायला लागतो ना, सुरुवातीला सगळ्या गोष्टी मनासारख्या व्हायला लागतात. त्याला वाटतं वा वा आपलं देवदेव सगळं सफल व्हायला लागलाय, बंगला यायलाय, गाडी यायली, सगळे यायले. पण देव त्याच्यामध्ये त्याला गुंतवायला हे त्याच्या लक्षात येत नाही. आणि काही वेळेला भगवान सगळ्या गोष्टी जर आपल्याकडे असत्या तर त्या घ्यायलाही कमी करत नाही, वापस घेत ते. का म्हणजे याचं मन माझ्यात लागलं पाहिजे ना, नाहीतर हे पैसा पैसा करतच बसेल, मग माझं चिंतन कधी करणार. ही आता पॅटर्न बदललाय भगवंतानी तपश्चर्या आपलं परीक्षेचा. इंद्राणी त्या अप्सरांना पाठवलं, पण अप्सरा नाही हरू शकल्या नारदांना. शेवटी कंटाळल्या आणि स्वर्गात निघून गेल्या. अप्सरांनी सांगितलं, बाबा ते नारदजी काय आपल्याच्यानं हरले नाही, पर्याय दुसरा पहा. आता इंद्राणी काय केलं, नारदांना हरवण्याकरता म्हणजे नारदांची तपश्चर्या भंग करण्याकरता त्यांना आता कारस्थान करायला सुरुवात केली. आता बघा तुम्ही, बरेच लोक असं करतात. आता मला सांगा, नारद तपश्चर्या करायले तर त्यांची तपश्चर्या भंग करण्यामध्ये काय आनंद आहे बरं आपल्याला, किंवा इंद्राला काय भेटणार आहे? तसं काही काही लोक जर देवदेव करू लागले तर त्याचा देवदेव बंद पाडण्याकरता सुद्धा बरेच लोक कारस्थान करतात. ते इंद्राच्या जातीचे. ते कोणाच्या जातीचे? इंद्राच्या. कोणी भजन करू लागलं तर ह्यांचं भजन कसं बंद पडल, त्याचं डोकं तिथंच चालतं फक्त. आणि असे लोक, मी तुम्हाला काल सांगितलं, मी प्रत्येक गोष्टी अभ्यास करून बोलत असतो. जोपर्यंत मी अभ्यास करत नाही तोपर्यंत बोलत नाही. या लोकांचा बी मी अनुभव घेतलेला आहे. सत्कार्याला सहाय्य करणार नाहीत, पण सत्कार्यामध्ये विघ्न कसं आणता येईल एवढं डोकं चालतं महाराज त्यांचं. सप्त्याला देणार नाही, कथा कीर्तनाला पट्टी देणार नाही, पण जे करायलेत ना त्यालाच म्हणतात हे पैसे खायले. हे काय करायले म्हणे, पैसे खायले. ह्यांच्या हातात काही देण्यात कारभार अर्थ नाही, यात पट्टी 1 रुपया फाडलेली नसती. हे काय विघ्न घालणारे, कट कारस्थान करणारे, यांच्याकडून कमिटी घ्या म्हणे हिसकाटून, असं बऱ्याच वेळेला घडत असतं. तसं आता या इंद्राणी कारस्थान केलं. इंद्राणी काय केलं, कामदेवाला बोलून घेतलं आणि कामदेवाला सांगितलं की तुझ्याकडं 5 बाण आहेत. कामदेवाकडे 5 बाण आहेत आणि तू काय कर, या बाणाचा प्रयोग नारदांवर कर. मग कामदेव आला महाराज, आणि कामाच्या बाणापासून कोणीही वाचलेलं नाही. उद्याच्या चरित्रात आपण पाहू की कामदेव किती खतरनाक आहे. त्या कामदेवानं कोणाकोणाला नाचवले आणि त्या कामदेवाचा प्रभाव साक्षात त्रिदेवांवर देखील होईल, एवढा काम काय शक्तिशाली. या कामाने आपली पत्नी आहे रती, तिला सोबत घेतलेले आणि तिला सोबत घेऊन हा कामदेव नारदजी ज्या ठिकाणी तपश्चर्या करायला त्या ठिकाणी गेला. आणि तिथं जाऊन काय केलं, त्यानं पहिला बाण नारदावर चलवला, पण बाणाचा नारदावर काही प्रयोग झाला नाही. नारद थोडे सुद्धा तपश्चर्येपासून ढळले नाही. दुसरा बाण चलवला, तिसरा चलवला, चौथा आणि पाचवा, 5ही बाण कामाची संपली. पण नारदावर काहीही फरक पडला
नाही कामदेवही कंटाळा निघून गेला. कामदेव म्हणला नारद आपल्याच्याने हारले नाही. आता इंद्र म्हणला असे कसे नारद हरले नाही म्हणे. त्याला आता हरवायचं म्हणजे हरवायचंच. अशी तपश्चर्या नारदाची झाली पूर्ण. आता पण पूर्ण जरी झाली तरी इंद्र म्हणला नारदाला मी असं तसं सोडतच नाही म्हणला. एकदा तरी यांना हरवणार म्हणजे हरवणार. त्या इंद्राचं डोकं तेवढंच चालायले. मग नारदजी गेले महाराज. आता आपलं आराध्य जे आहे ते म्हणजे भगवान विष्णू. तपश्चर्या पूर्ण झाली ना, आता ती सांगायला पाहिजे ना कोणाला तरी. सांगायला गेले भगवान विष्णूकडे. आणि भगवान विष्णूकडे गेल्याच्या नंतर भगवान विष्णूला सांगायला लागले म्हणे देवा मी तपाला गेलतो म्हणे. भगवान म्हणले अरे वा छान, तपश्चर्या केलीच पाहिजे. अहो पुढं आहे का म्हणे काय झालं. अहो म्हणे त्या इंद्राने काय केलं, माझी तपश्चर्या भंग करण्याकरता स्वर्गातल्या अप्सरांना पाठवलं. पण तरी पठ्या झुकला नाही म्हणे त्यांना. आता इथून झाला अभिमान चालू. काय चालू झाला? अभिमान, तपाचा अभिमान. अहो म्हणे एवढ्यावर सुद्धा इंद्र थांबला नाही. अहो म्हणे ज्या कामदेवानं भगवान शंकराला हरवलं, ज्या कामाच्या बाणाचा भगवान शंकरावर प्रयोग झाला, ते कामदेव आलता म्हणे मला हरवायला. पण कशाचं म्हणे पठ्या झुकते का काय म्हणे. अहो कामदेवाला सुद्धा हरवलं. असं म्हणल्याबरोबर देवाला लक्षात आलं की नारदाला काय आलाय, तपश्चर्येचा अभिमान. आणि देवाला काय जमत नाही, अभिमान जमत नाही. तिळ भरभरी होय अभिमान, तिळ भरभरी होय अभिमान, तिळ भरभरी होय अभिमान, तिळ भरभरी होय अभिमान. तिळ भरभरी होय अभिमान. मेरो तो समान भार देवा, मेरो तो समान भार देवा. वाटतं तसं नारद म्हणले देवाला काय जमलं नाही काय की म्हणजे बाबा मी तपश्चर्या केली, देवाला पटली नाही काय की देवाला माझं तपश्चर्या पूर्ण झालेलं काय देखो न काय की म्हणले. निघून गेले नारद तिथून वैकुंठातून निघून गेले. पण रस्त्यानं जे भेटल त्याला नारदाचा एकच दणका चालू. काय? अहो म्हणे इंद्रानी माझ्या तपश्चर्येत कोणाला पाठवलं माहितीये का? कामदेवाला. ज्या कामदेवानं भगवान नारदाला आपलं भगवान शंकराला हरवलं त्या कामदेवाला मी हरवलं. अशी हेनं काय केली, एकच कॅसेट रिपीट जे भेटन त्याला तेच. आता आपली कॅसेट तशीच रिपीट होती बघा इथून गेल्यावर. प्रत्येकाची काय 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 पाहिलं ते म्हणते, हा हे इथं असं केलं, ते तिथं तसं केलं, असं केलं, ते केलं, हे बघितलं, ते बघितलं. ही कॅसेट आता किती दिवस चालते आपली? कधी कोणाला सांगू नये आणि पाप कधी झाकून ठेवू नये. पण आपलं उलट आहे. आपण पुण्य केलेलं काय करतो जगाला सांगतो. पुण्य हे धन आहे. आता धन आपण लोकांना सांगतो का आपल्याकडे किती आहे? आपल्या घरच्या तरी माणसाला माहित असते का? म्हणजे आपण किती गुप्तता पाळतो की नाही. माझ्याकडे किती पैसे हे तुम्हाला माहित आहेत का? हा नाही. मग मी केलेलं पुण्य हे मी तुम्हाला का सांगायचं? कारण पुण्य सांगितलं की पुण्याचा क्षय होत असतो. शास्त्राचा नियम आहे. पुण्य आपण वाचेन जसं जसं सांगत जाऊ तसं तसं पुण्याचा क्षय होतं ना अभिमान वाढत चालतं. म्हणून पुण्य केलेलं सांगायचं नाही, त्याला गुपित ठेवायचं असतं. आणि हे पुण्य काय होतं, हे साठल्या जातं पुण्य. नाही तर पुण्य वाचन सांगितलं की खर्च होतं. त्याच्यानंतर स्वतःची कीर्ती कधी कानानं ऐकायची नाही. पण नारदाला आता वाटू लागलं लोकांनी मग काय करावं, स्तुती करावं की नारदजी वा 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 वा, तुम्ही एवढी तपश्चर्या केली, एवढं अवघड केलं तुम्ही.
लोकाला वाटतं असं, सगळ्यालाच वाटतं. एखाद्यानं केदारनाथची यात्रा करून आली, त्याला वाटतं की मी कायच मोठं कमवलं आणि काय नाही. की ते प्रत्येकाला एकच सांगत बसतं, काय एवढं अवघड होतं, पण मी काय केलं तेवढं केलंच. आपण काय हार मानली नाही. हे असतं भक्तीतला अभिमान. हे अभिमान कधी येऊ द्यायचा नाही. नारदांना आला, आता नारदांचं पुढं काय होतं बघा. अभिमान आलं की पतन आहेच 100%. काय झालं तिथून अधोगती आहे. आता नारदजी हे सांगत 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 महाराज निघालेच होते, पण इंद्राच्या डोक्यात काय होतं, नारदाला झुकवल्याशिवाय सोडायचं नाही. नारद एकदा तरी झुकवायचा. कामदेवानंही ठरवलं होतं. कामदेव म्हणला बाकीचे सगळे मी झुकवले, म्हणला नारद माझ्याच्याने झुकले नाही. असं कसं झुकत नाहीत म्हणे. नारदाला मी झुकवणार. कसं झुकवणार? इंद्राणी आणि कामदेवाने परत कट रचला. दोघं गेले महाराज. नारद ज्या रस्त्याने येऊ लागले त्या रस्त्यानं नारदांना पाहिलं. नारदाला पाहिलं की इकडूनच चालू केलं, वा 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 म्हणे देवर्षी, साष्टांग दंडवत. इंद्राणी चालू केलं इथून, साष्टांग दंडवत घातला. नारदजी म्हणले कल्याण नमस्तु, कल्याण हो. कामदेव बोलायला लागला, म्हणे वा वा म्हणे तुमच्यासारखा महात्मा मी आतापर्यंत त्रैलोक्यात पाहिला नाही. आता मला सांगा, आपली स्तुती जर कोणी करू लागला तर आपल्याला नको वाटेल का? हा, आवडते ना आपल्याला स्तुती. काय होते? आवडती. कोणी कौतुक करू लागलं तर कामदेवानं तेच आयडिया केली महाराज. कामदेव मला वा वा म्हणे तुमच्यासारखा महात्मा अजिबात पाहिला नाही. अहो म्हणे त्रिवेदी देवापैकी वैराग्यवान असणारे भगवान शंकर, अखंड ती चिता भस्म अंगाला लावून स्मशानात राहणारे भगवान शंकर, अहो त्यांना मी हरवलो म्हणे. पण म्हणे नारदजी तुम्हाला मी हरू शकलो नाही. खरंच म्हणे तुम्हाला मानलं म्हणे. माझी इच्छा झाली म्हणे आता की तुमची पूजा करावं. कोण म्हणायला लागलं? कामदेव. आता नारद पूजा करू देणार नाहीत का? नारद म्हणजे नारदानं पुढं पाय केली लगेच. काय करा म्हणे? करा पूजा. नाही नाही म्हणे तुमचा गुरुमंत्रच घ्यायचा म्हणे मला, कारण तुम्हाला मानलं म्हणे मी. आता नारदाचा अभिमान जास्तच वाढायला लागला. इंद्र आणि कामदेव, एक जण हवा भरायला आणि एक जण वरी उडवायला, दोघांना कार्यक्रम चालू केला. नारदजी फुगले ना महाराज अभिमानानं. फुगले आणि फुगल्याच्या नंतर कशाचं आलं? कामदेवानं असा हार धरला, हे असाच हे असा हार घेतला आणि म्हणे आता तुम्हाला हार घालायचा. नारदजी उठले. नारदजीनं काय केलं? अशी मान वाकवली. कामदेवानं हार घातला. कामदेवानं टाळी मारली. इकडे इंद्राला सांगितलं, नारद झुकिला. नारद झुकवला म्हणे. आणि स्तुती करत 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 स्तुतीच्या द्वारा कामदेवानं नारदाच्या कानातून अंतःकरणात प्रवेश करून टाकला. कामदेव गेला मधात. आता नारद झुकवला. कोणी? स्तुतीनं. कामदेव झुकू शकला नव्हता. नारद कशामुळे झुकला? स्तुती केली. आणि आपली स्तुती आपल्या कानानं सुद्धा ऐकायची नसते, हे शास्त्राचा नियम आहे. स्वकीर्ती कानीनं ऐकावी, पूज्यता डोळ्यानं पाहावी. कारण या दोन गोष्टी झाल्या की आपला अभिमान वाढलाच म्हणून समजायचं. आता हे हार घालणं म्हणजे तुम्हाला सोपं वाटतं का? हा, सोपं वाटतं नाही, पण जीवाला लई त्याला वाटतं हार घालावं, लोकांना पाया पडावं. काय काय लोकांना तर पाया पडून घेण्याकरता रुसावं लागतं. ते रुसल्यावर पाया पडतात लग्नात, बरोबर ना? पण पाया पडणं सुद्धा काही चांगलं नाही बघा. का? आपण जर समोरच्याच्या पाया पडून घेतलं की आपलं पुण्य त्याच्याकडं सहजच जातं, काही न करता. म्हणजे पाया पडणं बघा किती श्रेष्ठ आहे. पण पाया पडून घेणाऱ्याकडे तेवढं पुण्य पाहिजे, बरोबर? म्हणून पाया सुद्धा बरेच तुम्ही महात्मे पहा, तुम्ही पाया पडून घेत नाही. आणि जर एखादा पाया जरी पडत असेल तर त्या ठिकाणी पाया पडून घेणाऱ्याचा भाव पाहिजे की त्याच्याही अंतःकरणामध्ये परमात्मा आहे, माझ्याही अंतःकरणामध्ये परमात्माच आहे. ना इथं कोणी श्रेष्ठ, ना इथं कोणी कनिष्ठ. आम्ही दोघंही काय आहोत? एकच आहोत. असा जर भाव असेल तर मग अभिमान वाढत नाही. नारदाचा अभिमान वाढला.
कामदेवानं काय केलं, अंतकरणात प्रवेश केला आणि कामदेवानं अंतकरणात प्रवेश केल्याच्या नंतर नारद गेले तिकडं. आता जिकडं जाऊ नका म्हणलं तिथंच गेले. कुठं? कैलासात. भगवान शंकर बसले होते आपल्या तपश्चर्येमध्ये. आता गेल्याच्या नंतर भगवान शंकराच्या बाजूला पाहिलं माता पार्वतीला. पार्वती मातेला पाहिलं, नारदाच्या मनातच विचार आला. नारद म्हणले, वाह जोडा काय छान दिसायला म्हणे. आपला बी जोडा असला असता तर मी बी असंच बाजूला घेऊन बसलो असतो म्हणे. कोण म्हणले? हा, महाराज काय म्हणते? नारद म्हणले. कोण म्हणले? नारद. मी असंच काय केलं असतं म्हणे, बाजूला घेऊन बसलो असतो म्हणजे. कामदेव गेलता ना मधात. आता साध्या म्हणे, शेवटी प्रारब्धाचा विषय. पाहिलं भगवान शंकराकडे, पण भगवान शंकर काय डोळे उघडायला तयार नाहीत. मग त्या चिपळ्या होत्या, चिपळ्या वाजवल्या, नारायण नारायण केलं की भगवान शंकराने डोळे उघडले. डोळे उघडून पाहिले आणि पाहिल्याच्या नंतर पाहिलं नारदांकडे. ते म्हणे, वा वा नारदजी आले का तुम्ही, या बसा. झालं. भगवान शंकर एवढेच बोलले, पुन्हा डोळे लावून घेतले. काय माणूस आहे का काय म्हणे, मी पाहुणा आलो यांच्या कैलासात, चहा विचारावं, पाणी विचारावं, काहीच नाही म्हणे. आले का म्हणे, बसा. झालं म्हणे. पुन्हा चिपळ्या वाजवल्या म्हणे. देवा. देव म्हणले, काय? हा म्हणे, माझ्याकडे बघा की जरा, कारण आता ह्याला पराक्रम सांगायचा होता. आणि भगवान शंकर पराक्रम सांगायची संधीत देणे गेले. कोणाला? नारदाला. मग नारदाने चालू केलं म्हणे, माझ्याकडे पहा. देव म्हणे, काय पाहायचं म्हणे, चांगले तर दिसायला. ते म्हणे, देवा तुम्हाला खराब दिसेना म्हणे मी झालेलो. भगवान शंकर म्हणे, हा हा थोडेसे दिसायलात म्हणे खराब. आओ म्हणे, मी तपाला गेलतो, सापडली संधी. कशाला गेलतो म्हणे? तपाला गेलतो. तपश्चर्येमुळे मी काय झालो? खराब झालो म्हणे. देव म्हणे, असं आहे का? बरोबर, तप केलं पाहिजे. पुन्हा डोळे लावले. आओ म्हणे, ऐका पुढं. स्पर्श विषय. बसायला आपल्याला कसं वाटतं? गादी चांगली असावं का कसंही बसा वाटतं? नाही ना, स्पर्श विषयात गुंतलेले. असे 5 विषयामध्ये प्रत्येक जीव गुंतलेले. नारदजीनं स्तुती ऐकली, शब्द विषयात आसक्त झाले. त्याच्यानंतर पुढं त्या गंध विषयानं काय केलं? नारदजीला आकर्षित केलं, त्या नगरीकडे बोलून घेतलं. त्या नगरीत बोलवल्याच्या नंतर त्या हजारो जातीची फुलं पाहिली. फुलं पाहिल्याच्या नंतर त्या सौंदर्याला म्हणजे रूप विषयाला बोलले. वा म्हणे, असे फुलं तर म्हणे आतापर्यंत पाहिले नाही म्हणे. स्वर्गात फुलं नाहीत म्हणे हे, एवढे सुंदर फुलं. फुलं पाहत पाहत पाहतच नारदाने पुढं पाहिलं. पुढे एक महाल होता महाराज, रत्नजडीत. त्या महालाकडं नारदजी आकर्षित झाले, महालात गेले. महालात गेल्याच्या नंतर त्या महालाचा जो राजा होता त्या नगरीचा, त्या राजानं पाहिलं की कोणीतरी साधू आलाय. त्यांची काय केली? यथाविधी पूजा केली. आणि पूजन केल्याच्या नंतर उंच आसनावरती बसवलं. बसवल्याच्या नंतर महाराज, प्रत्येकाचा काय असतं? प्रश्न असतं. तसं त्या राजाने देखील नारदांना प्रश्न विचारायला चालू केले. आता संसारिक साधारण जीवाचे प्रश्न काय असतात? ज्याला जावई आले नसते, ज्याला सुना आल्या नसत्या, तर त्याला एकच प्रश्न पडतं की मला सून कशी भेटेल, मला जावई कसा भेटेल. तसं त्या राजाला एक मुलगी होती, तिचं नाव होतं विश्वमोहिनी. आणि ती उपवर झाली होती, म्हणजे लग्नाला आली होती. पण नारद हे ज्योतिषशास्त्रामध्ये प्रवीण आहेत, म्हणून त्यानं काय केलं? आपल्या मुलीची पत्रिका घेतली, नारदाला दाखवली. नारदाने पत्रिका पाहिली. आणि पत्रिका पाहत पाहत, कारण त्याच्यामध्ये सगळ्या लक्षणा शुभ दिसू लागल्या. म्हणे, हिचा असणारा नवरा त्रिलोकीनाथ असणार आहे म्हणे, ऐश्वर्य संपन्न असणारे, त्याच्यासारखा दुसरा सुंदर कोणी नसणारे, असा तुमचा जावई आहे म्हणे. आणि ती पत्रिका पाहत पाहतच नारदजी म्हणले, एवढी शुभ पत्रिका आहे कोणाची? म्हणून पत्रिका पाहत पाहत जिची पत्रिका होती का तिला बी पाहिलं. आता ती विश्वमोहिनी पाहिलं. पाहिल्या बरोबर महाराज नारदाच्या हातातल्या चिपळ्याच गळून पडल्या. नारदांच्या मनामध्ये जे संन्यासी आहे त्याच्या मनात आला, आता आपण लग्न केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? लग्न. आणि करायचंही कोणाबरोबर? म्हणे या विश्वमोहिनी बरोबरच करायचं, दुसरं कोणाबरोबर करायचं नाही. पुन्हा नारदाने विचार केला. नारद म्हणले, लग्न करण्याकरता बऱ्याच गोष्टी लागतात. लग्न करण्याकरता गाडी पाहिजे,
लग्न करण्याकरता बंगला पाहिजे, लग्न करण्याकरता शेती पाहिजे, लग्न करण्याकरता नोकरी पाहिजे, आणि लग्न करण्याकरता जिथं मुलगी द्यायची त्या पोराला मायबाप नसले पाहिजे. एवढ्या गोष्टी लागतात. कशा करता? लग्न करण्यासाठी. नारदजी म्हणले आपल्याकडे फक्त एकच गोष्ट नाही, मायबाप नाहीत म्हणे आपल्याला, पण बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे नाहीत. म्हणून आता या राजाला जर त्या विश्वमोहिनीला मागितलं तर राजा काय आपल्याला देत नाही. आता कोण देईल? या विचारानं नारदजी कुठे गेले? भगवान विष्णूकडे गेले. आणि भगवान विष्णूकडे गेल्याच्या नंतर चालू केलं महाराज. पहिले नारद ज्या वेळेला वैकुंठात जायचे तर नारद जायच्या अगोदर नारदाचं भजन देवाच्या कानावर जायचं, नारायण नारायण. आज भजन नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, डायरेक्ट नारद गेले. आणि देवानं पाहिलं. देव म्हणे नारदाचा आज सगळा रंगढंग बिदललेला दिसायला म्हणे. नारदजी कस काय येणं केलं? सांगितलं देवा तुमचं बरं आहे. आता डायरेक्ट म्हणताय ना लग्न करायचंय. मग आता फिरवायला लागली गोष्टी. तुमचं बरं आहे म्हणे देवा. जगाचा कारभार करून 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 चलून चलून आले तुम्ही. तुमचे पाय जर दुखू लागले तर निदान तुमची बायको तुमचे पाय दाबती म्हणे. लक्ष्मी माता तुमच्या पायाजवळ बसलेले आहेत. जर काम करून करून लय तुमचं अंग दुखू लागलं तर अंग दाबून देईल. डोकं दुखू लागलं तर डोकं दाबून देईल. बरोबर? यांचं बी गाऊन गाऊन समजा गळा दुखू लागला, त्याचा वाजून वाजून हात दुखू लागला, बायको हात दाबून देऊ शकते. त्या नितीन महाराजात त्या दिवशी डोकं दुखू लागलं, बायकोन दाबून दिलं. गोपाळ महाराजाचा गळा दुखू लागला, नाही दाबला नाही, सोडून दिला. गाऊन गाऊन दुखते ना. तसं तुमचं बरं आहे म्हणे, आमचं काय म्हणे. आम्ही किती बी आरडलो तर काही झाली, पाय पटकून पटकून तुटून जरी गेले म्हणे तरी आमचे कोणी पाय दाबत नाही. देवाच्या लक्षात येऊ लागलं सगळं. देव म्हणले नारदजी मुद्द्याचं बोला, मुद्द्याचं. त्याने काय नाही म्हणे, मला लग्न करायचंय. काय करायचं? लग्न. लग्न म्हणलं की देव म्हणले काय? आता देवाला सुधरण नेमकं. जे भजन करणारे, जे संन्यासी, त्यांच्या मनात काय विचार आला आता? लग्न करण्याचा. ते म्हणे नारदा काय तापीप डोक्यात उतरला काय म्हणे. काही कसं बोलायला. ते म्हणे तापीप डोक्यात काय उतरला नाही, इतक्या दिवस केला म्हणे संन्यास, आता लग्न करायचंय म्हणे. आणि ते लग्न बी आता तुम्ही लावून देता, कारण मी जीवनभर तुमचं भजन केले आणि कधी काय मागितलं नाही. आता काय मागायलो म्हणे, फक्त एक बायको मागायलो म्हणे. ती बायको तुम्ही मला द्या. देव म्हणले बरं ठीक आहे देऊ म्हणे, पण कोण पाहिजे? सांगितलं ती विश्वमोहिनी पाहिजे. कोण पाहिजे? विश्वमोहिनी. देवानी पाहिलं, देव निघालते सोयरीक करायला, पण पुन्हा जागेवर बसले. देव म्हणले तू मागितलं तर मागितलं, काय मागितलं? विश्वमोहिनी. अरे म्हणे ती राजकन्या आहे, तिच्या हाताखाली हजारो दास दासी आहेत. तुझ्याकडे एक विना आणि 2 चिपळ्या सोडलं तर दुसरी प्रॉपर्टीच नाही काही, आणि तुला ते राजा कशी मुलगी देईन? ते म्हणे त्याच्याकरता तर तुमच्याकडे आलो, नाही तर मला जर जमलं असतं तर तिकडच लव्ह मॅरेज करून घरी घेऊन नसतो अलग म्हणे. तुमच्याकडे यायची काय गरज होती? तुमच्याकडे आलोच कशा करता? मला माहिती ते देणार नाही. मग आता मी काय करू? सांगितलं काहीच नाही. जगामध्ये विश्वामध्ये सुंदर असे तुम्हीच आहात, तुमच्यासारखा दुसरा कोणी सुंदर नाही. मग तुमचं रूप तेवढं मला द्या. काय द्या? रूप. हरिरूप द्या. आता हरिरूप मागितलं. भगवान म्हणले तथास्तु, घेऊन टाक म्हणले. रूपाचं काय? नारदांना रूप दिलं. सगळे ते भगवे वस्त्र गेले अंगावरचे निघून, मस्त पितांबर धारण केला, वरी अलंकार हे ते दिसायला लागले. आता नारदाला दुसरा अभिमान वाढला सौंदर्याचा. नारद म्हणू लागले आता माझ्यासारखा दुसरा जगात सुंदर दिसत नाही कोणी. आणि त्या विश्वमोहिनीचं जिथं स्वयंवर होतं त्या नगरीमध्ये गेले, स्वयंवरामध्ये गेले. आता स्वयंवरात गेल्याच्या नंतर सगळे लोक नारदाच्या तोंडाकडे पाहू लागले. त्या स्वयंवरामध्ये 2 शिवगण बसलेले होते नारदाच्या बाजूला. त्यांनी काय करायचं? नारदाच्या तोंडाकडे बघायचं, एकमेकात आपसात चर्चा करायची आणि एकमेकाला टाळी द्यायची आणि हसायची. कोणी? त्या शिवगणांनी. आता मला सांगा, आपल्या तोंडाकडे बघून जर कोणी हसू लागलं तर आपल्याला काय वाटन?
काय लागलं काय माझ्या तोंडाला, बरोबर आहे की नाही? तसं नारद म्हणले हे काऊन हसायलेत म्हणे माझ्याकडे बघून. पुन्हा विचार केला, हे हाय कोण म्हणे, महादेवाचे गण. हे महादेवासारखेच, याला 4 लोकात बसायचं उठायचं कळत नाही, याचा मालकच 4 लोकात बसत नाही म्हणे, यायला काय कळणार आहे म्हणे. अंगावर भस्म लावलेलं, ते जटाजूट वाढ, ते भगवान शंकरासारखेच, भगवान शंकराचे गण. यायला काय नाही म्हणे, मॅनर्स नाही. असं कोण म्हणलं? हा, नारदजी म्हणले काय कळत नाही म्हणे यांना. बसले नारदजी पुन्हा आपल्या आपल्या थाटात बसले. आणि थाटात बसल्याच्या नंतर महाराज आता हे विश्वमोहिनीनं काय केलं, वरमाला घेतली आणि जेवढे काही राजे होते त्यांना एकेकाला पाहत 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 ही नारदाजवळ आली. ती वरमाला पाहिली आणि वरमाला पाहिल्याच्या नंतर ती वरमाला घेतलेली, असं वरमाला पाहत पाहत तिनं काय केलं, वर पाहिलं आणि परत खाली पाहिलं, पुन्हा एकदा झटक्यानं वर पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर ती विश्वमोहिनीने दिली ती वरमाला टाकून आणि ती बी लागली हसायला नारदाकडे पाहून. नारदाकडे अशी बोट दाखवायली ना हसायली. हे दोघं तर आधीच हसू लागले. ती विश्वमोहिनीला हसताना पाहिलं, ती हे दोघं तर आता लोळूच हसायलेत. नारदाकडे हात दाखवायलेत आणि हसायलेत. नारद म्हणजे अरे काय मूर्ख आहेत का काय म्हणे. राग आला नारदाला. नारद म्हणजे अरे तुम्हाला काय कळतं का नाही, मूर्ख आहेत का काय म्हणे तुम्ही, विनाकारण हसता म्हणे. आता त्या शिवगणाला तसं म्हणल्याच्या नंतर ते शिवगण निर्भय, ते म्हणले माकड तोंड्या तू बस. कोणाला म्हणले, नारदाला. ती म्हणे माकड तोंड्या, बघ म्हणे तोंड घेऊन आलास म्हणे, माकडाचं तोंड घेऊन आलास म्हणे, तू विचारच कसा केला म्हणे की विश्वमोहिनी तुला वरमाला घालत. असं म्हणल्याच्या नारदानं पाहिलं महाराज आरशात जसं पाहिलं तर खरंच नारदाला माकडाचं तोंड होतं. आता नारदाच्या तळपायाची मुंगी मस्तकाला गेली, इकडं तिकडं तुटत नाही महाराज, नीट वैकुंठात. म्हणे देवा तुला एक बायको मागितली म्हणे, तर तू ती बायको सुद्धा देऊ शकला नाही. बरं म्हणे तुझं रूप मागितलं तर तू रूप नाही दिलं म्हणे, उलट तू माझी काय केली, हेळसांड केली, तू माझी काय टिंगल केली म्हणे. मी ज्या बायको करता व्याकुळ व्हायलो एका पत्नी करता, जा म्हणे मी तुला शाप देतो म्हणे, तू बी तुझ्या बायको करता काय होशील, व्याकुळ होशील. शाप देऊन टाकला नारदाने देवाला, डायरेक्ट भगवान विष्णूला शाप दिला. आता शाप दिल्याच्या नंतर, कारण हे सगळं ठरलेलं होतं मायावी, भगवान शंकरानं आपली आपली माया काय केली, सगळी आवरून घेतली. माया आवरल्याच्या नंतर नारदाच्या लक्षात आलं म्हणे अरे ते विश्वमोहिनी खरी नव्हती, ते नगरही खरं नव्हतं, त्याच्यातला राजा खरा नव्हता, काहीच खरं नव्हतं, हे सगळं मायावी होतं. पण या मायेच्या चक्कर मध्ये मी माझ्या देवाला शाप दिला. आता देव बोलायला लागले, नारदा तू काय म्हणला होता म्हणे की त्या कामदेवाला मी हरवलं. अरे कामदेवानं तुला नाचवलं म्हणे, कामदेवानं तुला काय केलं, नाचवलं, आणि तू हरवलं म्हणला मी काम विजयी झालो असं तुला अभिमानानं सांगू लागला ना म्हणे, कुठे तुझा काम विजय. तेव्हा नारदाच्या लक्षात आलं की अरे म्हणे आपला तर काम विजय झाला नाही, उलट कामदेवानं आपल्याला काय केलं, हरवलं ना. हरवून किती पतन केलं आपलं, तर म्हणे डायरेक्ट माझ्या तोंडातूनच माझ्या आराध्याला शाप द्यायला लावला. आणि याच नारदाच्या शापामुळे महाराज प्रभू रामचंद्राचा आणि सीतामातेचा काय झालेला आहे, वियोग झालेला आहे. नारदांच्या शापाने वियोग त्या ठिकाणी सहन करावा लागला. आता सगळं लक्षात आलं. आता देव म्हणायला लागले, नारदा अरे म्हणे ही सगळी माया होती, आणि तुला लय अभिमान वाढला होता ना म्हणे तुझा की मी काम विजयी झालो. पण ज्या वनात तू बसला होता ना तपश्चर्येला, त्या वनाला भगवान शंकराचं वरदान होतं. कारण त्या वनामध्ये भगवान शंकरांनी कामदेव जाळून भस्म केलेला होता, आणि वरदान दिलं होतं त्या वनाला की म्हणे या वनामध्ये जो कोणी तपश्चर्या करल तर त्याच्यावर कामाचा प्रभाव होणार नाही. हे त्या भगवान शंकराच्या आशीर्वादामुळे तुझी तपश्चर्या पूर्ण झाली. आणि तू मोठ्यानं सांगू लागला सगळ्याला म्हणे की ज्या कामाने भगवान शंकराला हरवलं त्या कामाला मी हरवलं. सगळ्या गोष्टी नारदाच्या लक्षात आल्या, पण नारदाला पश्चाताप झाला. आता या पश्चातापातून मी काय करू म्हणे, मला खूप पश्चाताप व्हायलाय, मला दुःखही व्हायलंय की माझ्यामुळे माझ्या आराध्याला शाप मी दिला, काय करू. भगवान नारायणानं सांगितलं काही नाही म्हणे, जेवढे पृथ्वी मंडलावरती शिवतीर्थ आहेत तर त्या सर्व शिवतीर्थाचं तुम्ही काय करा, भ्रमण करा. नारदजी शिवतीर्थाचं भ्रमण करत 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 भगवान
ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाकडे गेल्याच्या नंतर त्या शिवतत्वाविषयी ब्रह्मदेवाला विचारायला सुरुवात केली नारदांनी. आता ही शिव महापुराण कथा ब्रह्मदेव नारदजींना सांगतात. त्या शिव परमात्म्याचं स्वरूप कसं आहे, त्या शिव परमात्म्याच्या लीला काय आहेत, त्या शिव परमात्म्यानं काय काय अवतार धारण करून काय काय कार्य केलं, या सर्व गोष्टी नारदांनी ब्रह्मदेवाला विचारल्या. आणि ब्रह्मदेवाने हे शिवपुराण, हे शिवचरित्र त्या ठिकाणी काय केलं, नारदजींना सांगितलं. आणि तेच शिवचरित्र, तेच शिव महापुराण आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत. आता या शिवपुराणाची परंपरा सांगत असताना सांगतात, सुरुवातीला भगवान शंकरांनी हे शिवपुराण नंदिकेश्वराला सांगितलं, नंदीला सांगितलं. नंदिकेश्वराने हे शिव महापुराण सनकादिक संतांना सांगितलं. सनकादिक संतांनी हे शिव महापुराण व्यासांना सांगितलं. व्यासांनी हे शिव महापुराण सूतजींना सांगितलं. आणि सूतजीनं हे शिव महापुराण 88,000 शौनकादी ऋषींना सांगायला लागलेत नैमिषारण्यामध्ये. आणि तेच शिव महापुराण आपण या ठिकाणी तुम्ही आम्ही श्रवण करत आहोत. प्रेम से बोलो हर हर. त्यानंतर महाराज या भगवान शिव परमात्म्याच्या कृपेनं त्याचा जर आपल्यावरती अनुग्रह झाला तर आपल्याला शिवस्वरूपता प्राप्त होतेच होते. परंतु ती शिवस्वरूपता प्राप्त करण्याकरता आपल्याला काय करावं लागतं, त्याचं अखंड भजन करावं लागतं, त्याचं ध्यान करावं लागतं. त्याच्याशिवाय या गोष्टी होत नाहीत. म्हणून त्याच्या दरबारामध्ये आपण असल्यामुळं आता सर्वांनी मनातून काय करायचं, त्याचं ध्यान करायचं. आणि डोळ्यासमोर भगवान शंकराची जे दर्शन झालेलं आहे आपलं, तर ते दर्शन डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करायचा. सर्वांनी काय करायचं, या भजनामध्ये सहभागी व्हायचं. हर 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 महादेव, हर 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 महादेव, हर 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 महादेव, हर 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 महादेव. हर 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 महादेव, हर 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 महादेव, हर 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 महादेव, हर 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 महादेव. शिव 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 महादेव, शिव 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 महादेव, शिव 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 महादेव, शिव 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 महादेव. हर 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 महादेव, हर 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 महादेव, महादेव महादेव, हर
माथे पे चंद्रमा तेरे शिवा शिव 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 महादेव माथे पे चंद्रमा तेरे रहे शिव 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 महादेव हर 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 महादेव शिव 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 महादेव हर 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 महादेव शिव 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 महादेव 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 हर 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 महादेव शिव 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 महादेव महादेव हर 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 महादेव शिव 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 महादेव उमापती महादेव की जय. या भगवान शिव परमात्म्याच्या नामाने आपला अभिमान गलित होतो, आपला अभिमान जातो आणि अभिमान गेल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी भगवत प्राप्ती आहे. भगवान शिव परमात्म्याच्या कृपेनं महाराज अनेक भक्तांची जी काही संकट आहेत तर या संकटातून भक्त निवारण झालेले आहेत. कितीही मोठ्यातलं मोठं जरी भगवान शंकराच्या भक्तावर संकट आलं महाराज तर तो भक्त त्या संकटामध्ये जास्त काळ राहू शकत नाही, कारण त्याचं संकट निवारण करण्याची जबाबदारी ही भगवान शंकरावर येऊन पडते. असाच भगवान शंकराचा एक भक्त आहे, एवढा पापी होता महाराज पण तरी देखील त्या भगवान शंकराच्या कृपेनं त्याचं पाप निवृत्त झालं आणि पाप निवृत्त होऊन त्याला भगवान शंकराची प्राप्ती झाली. महाराज तो भक्त कोण आहे, त्याचं चरित्र काय करा आम्हाला थोडंसं सांगा. चरित्र सांगत असताना सांगतात की एक गुणनिधी नावाचा गृहस्थ आहे, त्याचं नावच फक्त गुणनिधी आणि अंगामध्ये सगळे काय भरलेले आहेत अवगुण. त्यानं सगळे व्यसन करायचे, सगळ्या गोष्टी करायच्या, जुगार खेळायचा. आता व्यसन करणाऱ्याला पैसा पुरत असतो का? त्यानं किती पैसा कमवू द्या, पण जर व्यसन जर आपण करत असतो तर तो पैसा पुरतो नाही पुरत. तसं महाराज यानं व्यसन करायची, पण व्यसन करत असताना
कमवायची तर याला अक्कल नव्हतीच, पण वर्ल्डाच्या पैशावरच यानं काय करायची, मजा मारायची. आता ते मजा मारण्यामध्ये देखील कोणाचा हात होता, त्याच्या आईचा. कारण पोरानं पैसे मागायचे, आईनं द्यायचे, विचारायचं नाही तू काय करायला काय नाही, काही घेणं देणं नाही. आणि जेवढे पैसे आपण लेकराच्या हातात जास्त देऊ, तेवढे लेकरं बिघडण्याकरता वेळ लागत नाही. म्हणून मुलाला पैसे देत असताना निदान विचारलं तरी पाहिजे की तुला कशाला लागतात आणि किती लागतात. त्यानं मागायला आपण द्यायची, कारण पैसा, मी कालच सांगितलं, पैसा पुण्यही सोडून जात आणि पैसा अधोगतीही सोडून जात असतं आपल्याकडं. म्हणजे अधोगतीलाही पैसाच नेतं. नाथ महाराज त्या पैशामध्ये 16 अनर्थ सांगतात. तसं आईनं याला पैसे द्यायचे आणि त्यानं सर्व काय करायची, व्यसन करायची. पण आता तुम्ही मला सांगा, किती पैसे देऊन देऊन तुम्ही किती देऊ शकणार आहेत? एक तुमची पण काय असते, लिमिट असते ना. ते लिमिट संपल्याच्या नंतर तुम्ही पैसे देता का? नाही देत. तसं आता याच्या आईनं काय करायचं, वर्ल्डाचे जेवढे पैसे घेता आले तेवढे घेतले, पण आता किती घेणार? या पोरानं जुगार खेळायचं, जुगारात पैसे हारायचे आणि येऊन कोणाला मागायचे, आईला. आईनं दागिने काढायचे आणि नेऊन पोराला द्यायचे. आता दागिनेही राहिले नाही, सगळे पोरानं मोडून टाकले. आता या गुणनिधीचे वडील, त्यांचं नाव आहे यज्ञदत्त. हे यज्ञदत्त नावाचा ब्राह्मण महाराज यज्ञ करण्यामध्ये प्रवीण आणि पंचक्रोशीमध्ये त्याचं नाव लौकिक होतं. मोठा माणूस होता आणि त्या मोठ्या माणसाचा मुलगा हे असा. पण त्या यज्ञदत्ताला माहित नव्हतं की आपलं पोरगं काय करतं. कारण त्या आईनं काय करायचं, त्याच्यावर पांघरून घालायचं. थोडी काही चूक झाली की आईनं काय करायचं, पांघरून. म्हणून मुलं घडवण्यामध्ये जेवढा हात आईचा असतो, तेवढाच मुलं बिघडवण्यामध्ये कोणाचा असतो? तुम्ही म्हणता ना, आईचा कसं काय असू शकतं? कारण आईला कळतं आपलं पोरगं काय करायले, पण त्या वेळेला आई त्याच्याकडे दुर्लक्ष देते. का? ते म्हणे प्रेम असतं तिथं. काय येतं आडवं? प्रेम. पण तुमचं प्रेम जर तुमच्या मुलाचं आयुष्य खराब करत असेल तर असं प्रेम काय कामाचं? आईला कळत नाही आपल्या पोराचं थोडं जरी चुकीचं पाऊल. कारण आईची आणि मुलाची नाळ काय असते, जोडलेली असते गर्भात, आणि गर्भाच्या बाहेर आल्याच्या नंतर सुद्धा ती जुटलेली असते. आपलं पोरगं काय करायले मायबापाला सांगावं लागत नाही जास्त. त्याच्या वागण्यावरून लगेच लक्षात येतं. आईला तर नक्कीच लक्षात येतं की आपला मुलगा काय करायला, बरोबर की नाही? तसं हिच्याही लक्षात यायचं, पण हिचं ते एकुलता एक मुलगा असल्यामुळे ते प्रेम मधात यायचं आडवं, आणि तिनं चुका करायच्या आणि तिनं काय करायचं, त्याच्या चुकावर पांघरून घालायचं. मग हे पांघरून घालत घालत महाराज आता ते चांगलंच झालं ना, मोठा व्यसनी. आता त्याला त्या व्यसनापासून कोणीच काय करू शकत नाही, दूर करू शकत नाही. जुगार खेळायला लागला आणि जुगार खेळत खेळत एका दिवशी हरून गेला आणि घरी गेला. आता रोजच्या सारखंच मागायला. आईनं सांगितलं, माझ्याकडे आता फुटका मणी बी राहिला नाही द्यायला तुला, माझ्याकडे काहीच नाही तुला द्यायला. ते म्हणलं, आई जर तू मला काही दिलं नाही तर ज्यांच्यासोबत मी जुगार हारलाय ते लोक मला मारून टाकतील. काहीही कर पण मला काहीतरी दे. आता असं म्हणल्याच्या नंतर आईच्या लक्षात आलं की माझ्या मालकाला आपल्या नगरीच्या राजानं एक नवरत्नांची अंगठी बक्षीस म्हणून दिलेली. कारण ते यज्ञ करण्यामध्ये प्रवीण होता. राजाच्या इथे यज्ञ केलता म्हणून राजानं बक्षीस म्हणून अंगठी दिली नवरत्नाची. आणि ती नवरत्नाची अंगठी ते तर काही घालत नाही, उलट ती देवघरातच ठेवलेली. अशी काही कामाची नाही, तशी काही कामाची नाही. तिने ती अंगठी घेतली, त्या मुलाला दिली. त्या गुणनिधीने ती अंगठी घेतली, त्या जुगार जिथं हरला होता त्या लोकांना देऊन टाकली. आता ते लोक काय ती अंगठी सांभाळणारे असतील का? नाही, त्याला त्याचे पैसे करायचे होते. यांनी ही अंगठी घेतली, त्या सोनाराच्या इथं मोडायला गेली. सोनारानं अंगठी पाहिल्या बरोबर ओळखली की ही राजाची अंगठी आहे. कारण का, याच्यामध्ये सगळे नवरत्न अनमोल किमतीचे. आणि जे मोडायला घेऊन आलंय त्याचा अवतार आणि त्या रत्नाची किंमत ही मॅचच होत नाही. म्हणून त्यानं डायरेक्ट काय केला, राजदूतांना निरोप पाठवला. राजदूत आले, पाहिलं ही अंगठी तर राजाची आहे. आली कुठून? त्याला विचारायला लागले. कशाचं विचारतात महाराज? मारत मारत कैद करून नेलं, राजासमोर नेऊन हजर केलं. राजाने विचारलं, ही अंगठी कोणाची आहे? सांगितलं, बाबा
ते गुणनिधी आहे, त्यानं जुगारात ही अंगठी हारली आणि त्याच्यामुळे आम्ही घेतली. कोण आहे म्हणे हे गुणनिधी, बोलवा म्हणे त्याला. त्याच्याकडे कुठून आली बघू म्हणे. गुणनिधीला बोलवलं. गुणनिधीने सांगितलं माझ्या आईनं मला अंगठी दिली. आईकडे कुठून आली, बोलवा म्हणे आईला. आईलाही राजदरबारात बोलवलं. आईनं सांगितलं माझ्या मालकाला ही अंगठी माझ्याकडे दिली ती म्हणे. कोण आहेत म्हणे तुझे मालक, म्हणे यज्ञदत्त. राजाला लक्षात आला, अरे म्हणे एवढा विद्वान माणूस आणि त्याचं पोरगा असं. बोलवा म्हणे यज्ञदत्ताला. यज्ञदत्ताला बोलवलं आणि यज्ञदत्ताला बोलवल्याच्या नंतर सगळा घडलेला वृत्तांत सांगितला. त्याची महाराज अपमानानं मान खाली झाली ना. त्याच राज दरबारामध्ये त्या यज्ञदत्तानं त्याच्या पत्नीचा आणि त्याच्या मुलाचा त्याग केला. सांगितलं की तुमचा माझा काहीही आजपासून संबंध राहिला नाही. दोघायला घराच्या बाहेर दिला हाकलून. आता ज्याला 1 रुपयाही कमवण्याची अक्कल नाही, आता ते बाहेर एकटं राहून कमवून खाऊ शकतं का? नाही. पैसे कमवण्याची अक्कलच नाही. भीक मागायला आता गावामध्ये कोण भीक देतं? कारण जे व्यसन करतात, मला सांगा त्यानं जर आपल्याला 10 रुपये मागितले, आपण तरी पटकन काढून देतो का? देत नाहीत ना. यालाही तसंच होऊ लागलं. गावामध्ये कोणीच काही देईना. विचार केला आता म्हणे पोटाला तर अन्न लागतं, लोक अन्नही देईनत आणि अन्न कमवण्याकरता सुद्धा लागतो पैसा अन्न घेण्याकरता. विचार केला आणि विचार करून दुसऱ्या गावात गेला. दुसऱ्या गावात गेल्याच्या नंतर तिथं भव्य असणारं शिवालय पाहिलं. त्या शिवालयामध्ये जशी आपली शिवमहापुराण कथा चालू आहे तशीच कथा चालू होती. त्या कथेच्या दिशेनं गेला महाराज. आवाज जिकडून यायला तिकडून आवाजाच्या दिशेने गेल्याच्या नंतर त्यानं पाहिलं की या मंदिरामध्ये कथा चालू आहे. जिथं कथा कीर्तन असतात, जिथं भजन असतं तिथं भोजन असतंच. म्हणून महाराज भोजनाच्या इच्छेनं हा कुठे गेला, त्या शिवालयात गेला. शिवालयात गेल्याच्या नंतर तिथं कथा कीर्तन सगळं झाल्याच्या नंतर नैवेद्य आला. पण नैवेद्य फक्त महादेवापुरताच आला. बाकीच्यांना कोणालाच प्रसाद नव्हता. बाकीच्यांनी जेवण आपापल्या घरी जाऊन करायची होती. गुणनिधी म्हणला आता हे तर अवघडच झालं. मला 3 घंटे उगच बसलो, उगच भजन केलं म्हणलं आणि तर जेवायलाच नाही. बरेच लोक बघा तुम्ही कीर्तनाला कमी जेवायला जास्त येतात. आता मी बऱ्याच ठिकाणी कथा कीर्तन करत असतो ना, कथेमध्ये पब्लिक कमी असते. काल्याच्या कीर्तनाला बघा तुम्ही, कीर्तनाला बी नसते. ज्ञानेश्वर माऊलीचं भजन झालं की लोकांची संख्या वाढते. मग आता हे लोक कशाला आलेले असतात? जेवायला. काही तर ते घरूनच ठरलेलं असते. ते म्हणते त्याचं इवळणं बंद होऊ द्या, मग जाऊ आपण. म्हणजे जोपर्यंत ह्याचा माईकचा आवाज बंद होत नाही तोपर्यंत काही तर मंडपात पाय बी ठेवत नाहीत. आरती झाली की मंडपात पहिले येणार. भजन करणारे उभेच, हे मागून येणारे पंक्तीला पहिले बसणार. असे लोक कशा करता आलेले असतात? फक्त जेवाय करता. तसं ते गुणनिधी त्या शिवालयात गेलता फक्त जेवाय करता. जेवायला तर भेटलं नाही. पण याची नजर गेली त्या शिवप्रसादावर. त्यानं विचार केला की म्हणे हे पंचपक्वानाचा प्रसाद भगवान शंकराला ठेवलेला आहे, हे प्रसाद तर कोणी खाणार नाही. मग हा प्रसादच मी काय करतो, खातो. म्हणून महाराज परत थांबला तिथं. कारण आता सगळ्यासमोर तर प्रसाद उचलता येणार नाही. रात्रीचे 12 वाजले आणि 12 वाजल्याच्या नंतर सगळे पुजारी झोपले. झोपल्याच्या नंतर या गुणनिधीने काय केलं, त्या गाभाऱ्यात प्रवेश केला. आणि आता प्रवेश केला, पण आता तोपर्यंत त्याच्यातला दिवा काय झाला होता, मंद झालेला होता. ते चाचपून पाहायला लागलाय प्रसाद, पण कुठं दिसेना. मग आता त्या दिव्याची ज्योत वाढवण्याकरता काय करावं, त्याला आजूबाजूला काही साधनच दिसेना. त्यानं काय केलं, आपल्या अंगाचा जे सदरा होता अंगात घातलेला, त्या सदऱ्याच्या एक कोर फाडली, त्याची वात वळली आणि वात वळून काय केलं, त्या दिव्यामध्ये बुडवली आणि तो दिवा काय केला, प्रज्वलित केला. आता सर्व गाभाऱ्यामध्ये प्रकाश झाला आणि प्रकाशामध्ये आता ते शिवनैवेद्य दिसला, त्याला शिवप्रसाद. तो शिवप्रसाद घेणार महाराज की तेवढ्यामध्ये बाहेरच्या पुजाऱ्यांना हालचाल दिसली, त्याची सावली दिसली मधात. अरे म्हणे कोणतरी चोर घुसला. चोर 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 म्हणून सगळ्या त्या लोकांनी गुणनिधीला एवढं मारलं की बस बघायचं काम नाही. शेवटी महाराज त्याचं डोकं घेतलं, भिंतीवर आपटलं. भिंतीवर जसं डोकं आपटलं तसं डोकं त्याचं त्या शिवपिंडीवर आपटलं. आणि शिवपिंडीवर डोकं आपटल्या बरोबर महाराज त्या गुणनिधीचा तिथंच मृत्यू झाला. शिवालयामध्ये गुणनिधी मरण पावला. पण आता आयुष्यभर त्यानं काहीच पुण्य केलं नव्हतं. पण मरणकाली त्याच्याकडून एक पुण्य घडलं होतं. ते पुण्य म्हणजे त्यानं शिवालयामध्ये दीपदान केलं होतं. काय झालं त्याच्याकडून? दीपदानाचं पुण्य. स्वतःचं शर्ट फाडून त्यानं वात वळून काय केली होती, त्याच्यात लावलेली असल्यामुळं ते शेवटचं पुण्य झालं.
आणि शेवटचं पुण्य म्हणजे मरणाच्या 24 तास अगोदर जे केलेलं पुण्य असतं ते शतपटीनं जास्त गणल्या जातं. गरुड पुराणामध्ये कर्माचे 2 प्रकार सांगितले. एक आतुरकालीन कर्म आणि एक और्ध्व देहिक कर्म. असे कर्माचे किती प्रकार आहेत? 2. तर त्याच्यात हे कर्म सांगितलेले की 24 तास आधी जे आपण करतो, मरणाच्या 24 तास आधी, ते 100 पटीनं पुण्य काय होतं, जास्त मोजल्या जातं. याचं पुण्य मोजल्या गेलं. एकदा दीपदान केलं पण त्याचं 100 दिव्याचं काय झालं, 100 दीपदानाचं पुण्य त्याला झालं प्राप्त. शेवटी मरताना आशा कशाची होती? शिवनैवेद्याची. कारण मरण कुठं होतं, त्याचं आशा होती महाराज शिवनैवेद्य खायचा खायचा खायचा. भेटला का? नाही. त्या आशेमुळं आणि त्या दीपदानाच्या पुण्यामुळं महाराज पुढचा जन्म त्याचा राजाचा झाला. कलिंग देशाचा राजा, दम नावाचा राजा म्हणून ते जन्माला आलं. पण मागच्या जन्मातलं त्याला आठवत होतं सगळं. ते मला मागच्या जन्मात फक्त मरताना एक पुण्य केलं म्हणला, आणि त्या एका पुण्याच्या सामर्थ्यानं शिवप्रसादाच्या इच्छेनं मला हे जन्म प्राप्त झाला राजाचा. त्याला राजश्री वैभव प्राप्त झालं एका दिव्याच्या दानानं. पण आता राजा झाला. आता राजा म्हणल्याच्या नंतर काय महाराज, सगळी सत्ताच हातात आहे. यानं पैशाचा योग्य तो उपयोग केला. त्याला मागच्या जन्मात जमलं नाही म्हणले आपल्याला, म्हणून या जन्मामध्ये राजश्री प्राप्त झाली, वैभव प्राप्त झालं. मग या पैशाचा आपण काय केला पाहिजे? योग्य तो उपयोग केला पाहिजे. म्हणून त्यानं काय केलं, आपल्या नगरामध्ये भव्य भव्य शिवालय स्थापन केली. आणि त्या शिवालयामध्ये लागणारं जे काही त्या दिव्याकरता तेल आहे, तर ते तेल माझ्या राजकोषातून जाईल असं त्यानं फरमान काढलं. आता सगळं त्या जन्मामध्ये त्यानं पुण्यच केलं. एवढी शिवभक्ती केली, एवढी शिवभक्ती केली की त्या शिवभक्तीच्या सामर्थ्यानं महाराज त्याचा पुढचा जन्म झाला विश्रवा ऋषीचा मुलगा म्हणून जन्माला आला. कारण राजा जरी झाला तर शेवटी शरीर संपणार. कारण लोकांना पैशाचा सुद्धा योग्य तो उपयोग करता आला पाहिजे. याला पैशाचा योग्य उपयोग करता आला नाही, तर बऱ्याच जणांना पाहतोय पैशाचा योग्य उपयोग करता येत नाही. कुठं मंदिरामध्ये किंवा कुठं जर समजा अन्नदान वगैरे असेल तर त्याला 10 रुपये जरी द्यायचे म्हणलं तर त्याच्या जीवावर जातात. आणि हॉटेलमध्ये पार्टी करायला गेले की चलता चलता वेटरला 100 रुपये टिप देऊन जाते. हे काय? विचाराची पातळी. विचाराची पातळी. ज्या ठिकाणी धर्मकार्य त्या ठिकाणी आपण रुपये बी देत नाही, आणि जिथं गरज नाही तिथं मोठेपणा केल्याशिवाय राहत नाही. म्हणजे ही लो विचाराची क्वालिटी. यानं पैशाचा उपयोग केला, त्या पैशाच्या बदल्यात मी काल सांगितलं पैसा पुण्यही सोडून जातं. तसं राजाच्या पदरामध्ये त्या पैशानं पुण्य सोडलं, आणि पुण्य सोडल्यामुळं पुण्याच्या सामर्थ्यानं विश्रवा ऋषीचा मुलगा, विश्रवा ऋषी म्हणजे रावणाचे वडील, रावणाच्या वडिलाला 3 पत्न्या होत्या. त्याच्यामधली जी वनवर्णी आहे, तर या वनवर्णीच्या पोटी हा पिंगलाक्ष म्हणून जन्माला आला, विश्रवा ऋषीचा मुलगा. आता या जन्मामध्ये ते मला काहीच करायचं नाही. मागच्या जन्मात सगळं राजवैभव भोगलं, आता मला राजवैभवाची सुद्धा इच्छा नाही. आता माझ्या मनात एकच इच्छा आहे, ती म्हणजे शिव भेटीची. मला शिव परमात्म्याला भेटायचंय. एवढी त्याच्या इच्छा अंतःकरणात धारण करून त्यानं अख्खं आयुष्य महाराज त्या भगवान शंकराचं भजन केलं. अखंड त्यानं नाम घ्यायचं. काय? हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर 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 महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. टाळी. काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे.
मोदनी गंगा वाहे गंगा वाहे चंद्र शोभे भाळे डमरूच्या नादामध्ये भक्ती फुले निराळी त्रिशूळाधारे नाथा त्रिशूळाधारे नाथा कृपा करी रे संगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ भोळ्या शंकराचे नामे भोळ्या शंकराचे नामे पावन होई अंगणे पावन होई अंगणे हर 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 महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे उमापती महादेव की जय. या जन्मामध्ये त्यानं महाराज फक्त आणि फक्त भगवान शंकराचं भजन केलं आणि या भजनाच्या सामर्थ्यानं माता पार्वती सह भगवान शंकर त्याला दर्शन देण्याकरता त्याच्यासमोर प्रगट झाले. त्यानं दर्शन केलं. महाराज दर्शनाच्या मध्ये तो एवढा तल्लीन झाला कारण भगवान शंकराचं स्वरूप जे आहे एवढं सुंदर दिसू लागलं. कर्पूर गौरम कापराप्रमाणे जे शुभ्र आहेत, ज्यांनी जटाजूट धारण केलेला आहे, ज्यांच्या मस्तकावरती चंद्रमा धारण केलेला आहे, ज्यांच्या गळ्यामध्ये वासुकी नावाचा सर्प आहे, ज्यांनी संपूर्ण अंगावरती भस्म लावलेला आहे, ज्यांच्या गळ्यामध्ये मुंडमाळा आहे, ज्यांनी व्याघ्रचर्म अंगावरती ओढलेला आहे, ज्यांनी कंठामध्ये विष धारण केलेला आहे, जे त्रिशूळ डमरूधारी आहेत, असं असणारं त्या भगवान शंकराचं स्वरूप महाराज त्यानं पाहिलं. आणि त्याच बरोबर भगवान शंकराच्या बाजूला असणारी माता पार्वती, पार्वती मातेलाही पाहिलं. आणि आता पाहत असताना महाराज ते पार्वती मातेकडे पाहतच राहिलं. पार्वती मातेने विचार केला, म्हणे हे भक्त कोणाचा आहे? भगवान शंकराचा. मग या ना भगवान शंकराकडे पाहायचं सोडून हे माझ्याकडे काऊन पाहिले? म्हणे असं लोकांच्या बायकोला एवढं पाहणं काय बरं असतं का काय? पार्वती माता मनातल्या मनात म्हणायला लागली. पार्वती मातेला वाटलं हे माझ्याकडे कुदृष्टीनंच पाहिले. पार्वती माता मनातल्या मनात म्हणल्या, हे ज्या दृष्टीनं पाहिले ना म्हणे त्याचा एक डोळाच फुटू दे. पार्वती मातेने इकडं म्हणणं आणि समोर त्याचा डोळा फुटणं सोबतच. त्याचा डोळा जसा फुटला महाराज तसं भगवान शंकरानं पार्वती मातेकडे पाहिलं. म्हणे पार्वती हे काय? पार्वती माता म्हणे हे काय काय ते काय आहे ते बघा म्हणे. किती वेळ पाहिले म्हणे माझ्याकडे बघा म्हणे. असं लोकांच्या बायकोला पाहणं बरं आहे का काय? म्हणे ते भक्त तुमचा, तुमच्यामुळं मी इथं आले. मग आता तुमच्याकडे पाहायचं सोडून माझ्याकडे काय पाहिले म्हणे. पार्वती तुला कळालं नाही म्हणे ते का पाहिले. त्याच्या पाहण्याचा भाव वेगळा आहे म्हणे.
कारण मी ज्या वेळेला प्रसन्न झालो आणि प्रसन्न होऊन त्याला म्हणलं वरदान माग, तर ते विचार करू लागलं की काय वरदान मागू मी. कारण देवानं तर सगळं मला न मागता दिले, राजश्री वैभव दिला, आता काय पाहिजे आणखी. काय मागू विचार करायला. आणि विचार करत असताना त्यानं तुला पाहिलं म्हणे की हिनं काय पुण्य केलं असेल की त्या पुण्याच्या सामर्थ्यानं ही एवढी भगवान शंकराच्या बाजूला जाऊन बसली. असा विचार ते करू लागलो म्हणे. पार्वती माता म्हणले अरे माझ्या लक्षातच नाही आलं. आता काय म्हणे डोळा फुटला, जाऊ द्या म्हणे, फुटला तर फुटला. भगवान शंकर म्हणले मी त्याच्या बदल्यात तुला वरदान देतो की जेवढं धन आहे त्या संपूर्ण धनाचा अधिपती तू होशील. म्हणून त्याला धनाचा अधिपती करून टाकलं. आणि पार्वती मातेनं, महाराज त्याचं नाव होतं पिंगलाक्ष, पण पार्वती मातेला असं वाटलं की हे कुदृष्टीनं मला पाहिलंय, म्हणून पार्वती मातेनं त्याला कुबेर म्हणून हाक मारली. त्याला काय म्हणली? कुबेर. त्याचं नावच तिथून पडलं महाराज कुबेर. आता हा कुबेर धनाचा अधिपती झाला कोणामुळं? भगवान शंकरामुळं. भगवान शंकराला त्यानं वरदान मागितलं म्हणे आता मी पुढचं वरदान मागतो म्हणे. ही तरी काय भगवान शंकराची बायको झाली, पण आता बायकोपेक्षाही जवळ कोण असतं म्हणे? तर म्हणे मित्र जवळ असतो. कारण ज्या गोष्टी माणूस बायकोला सांगत नाही त्या गोष्टी कोणाला सांगतो? मित्राला. जे कांड आपलं सॉरी जे पराक्रम नवऱ्याचे बायकोला माहित नसतात ते कोणाला माहित असतात? मित्राला माहित असतात. मग बायको जवळ का मित्र जवळ? मित्र जवळ आहे ना. भगवान शंकर म्हणले ते कुबेर म्हणला तुम्ही माझे मित्र व्हा, हे वरदान द्या. काय वरदान द्या मला? मित्र व्हा असं वरदान द्या. भगवान शंकर म्हणले तथास्तु. पण म्हणले मित्र व्हायचं म्हणल्याच्या नंतर मग मित्राच्या जवळ यावं लागतं म्हणे. कारण मित्राच्या घरी जाण्याकरता आपल्याला आमंत्रणाची गरज आहे का? नाही. त्याला बोलण्याकरता काय आपल्याला कुठल्या तरी मर्यादेचं पालन करावं लागतं का? नाही. मैत्रीमध्ये कुठली तरी मर्यादा असते का? पती पत्नीच्या नात्यात तरी एक मर्यादा आहे. आता समजा नवऱ्याला बायकोनं ए चिंटू म्हणून हाक मारली, जमते का? नाही जमत. पण मित्र एकमेकाला नावानं तर नावानं हाक मारतातच, पण बापाच्या नावानं बी हाक मारतात. आता समजा तुमच्या नवऱ्याला तुम्ही सासऱ्याच्या नावानं हाक मारली, जमल का? शोभल का? हे मर्यादा आली. मैत्रीमध्ये मर्यादा आहे का? नाही. तुम्ही तुमच्या नवऱ्याला 2 ठेवून देऊ शकता का? नाही. मर्यादा आली. मित्र ठेवून देऊ शकतं का? नाही. 2 कानाखाली मारू शकतं की नाही? मारू शकतं. म्हणजे मैत्रीमध्ये कुठलीही मर्यादा पाळल्या जात नाही. कारण देवानं हे नातंच असं तयार केलंय महाराज. कारण ज्या वेळेला काही भावना असतात की ज्या गोष्टी आपण आपल्या घरच्यांना सांगू शकत नाही, तर त्या गोष्टी आपण मित्राला सांगू शकतो. म्हणून त्या कुबेरानं भगवान शंकराला मित्र व्हा असं वरदान मागितलं. भगवान शंकर तथास्तु म्हणले. आणि या कुबेरा करताच महाराज भगवान शंकर काशी नगरी सोडून कैलासामध्ये राहण्याकरता गेले. कारण कैलासाच्या पायथ्याला या कुबेराची नगरी आहे, तिचं नाव आहे अलकापुरी. ही अलकापुरी नगरी कैलासाच्या पायथ्याला आहे. मग आता मित्राच्या जवळ जायचं म्हणल्यावर कुठं जा? म्हणे कैलासावर गेली राहायला. आता देव माझ्याकडं माझ्यामुळं आले आणि देवाला राहायला घरत नाही म्हणे. कुठं राहिलेत? कैलासात, हिमालयात. म्हणून कुबेर म्हणला आपण धनाचे अधिपती आहेत, काय करू म्हणे? देवाला एक घरच गिफ्ट करू आपण. म्हणून कुबेरानं विश्वकर्माकडून एवढी सुंदर नगरी तयार करून घेतली की ती नगरी एवढी सुंदर होती की त्या नगरीसारखी नगरीच नव्हती. आणि ती नगरी भगवान शंकराला भेट म्हणून दिली. आता कुठलंही घर बांधल्याच्या नंतर आपण काय करतो? घरात राहण्याच्या आधी वास्तुशांती करतो. तसं भगवान शंकर म्हणले त्या नगरीची वास्तुशांती करायची. मग वास्तुशांती करण्याकरता त्या पिरियडचा विद्वान ब्राह्मण आणा म्हणे. शोधून कोण असेल ते आणला महाराज एक ब्राह्मण शोधून. त्या ब्राह्मणानं वास्तुशांती केली. त्या वास्तुशांतीवर भगवान शंकर एवढे प्रसन्न झाले. त्या ब्राह्मणाला सांगितलं माग म्हणे तुला काय मागायचं वरदान. मी तुझ्यावर एवढा प्रसन्न आहे की तू जे मागशील ते मी देईन. ते म्हणे देवा बघा बरं म्हणे, जे मागितलं ते द्यावं लागेल तुम्हाला. ते म्हणे अरे दिलाच म्हणून समज.
ते म्हणे असं नाही, ॲग्रीमेंट करा म्हणे. तुमचं काय पुन्हा जर तुम्ही वचन पलटलं तर काय करावं म्हणे. देवाला संकल्प सोडायला लावला. संकल्प सोडल्याच्या नंतर महाराज त्यानं सांगितलं की ज्या नगरीची मी वास्तुशांती केली ना ती नगरीच मला द्या म्हणे. आता त्याचं नाव रावण. त्या ब्राह्मणाचं नाव काय? रावण. ती लंका जी आहे, ती लंका कोणाची आहे? महादेवाची लंका आहे. महादेव राहायला बी गेले नाही तरी दान मध्ये कोणाला देऊन टाकली? रावणाला देऊन टाकली. कारण रावण कोणाचा भक्त आहे? भगवान शंकराचा. लंका कोणामुळे भेटली? भगवान शंकरामुळं. कुबेराला कुबेर पद कोणामुळे भेटलं? भगवान शंकरामुळं. बरोबर. मग आपल्याला आपल्या संसारात जेवढ्या गोष्टी लागायच्या त्या भगवान शंकराच्या कृपेनं प्राप्त होणार नाहीत का? 100% होतात. फक्त त्यांच्यावर काय पाहिजे? विश्वास पाहिजे. आणि त्या विश्वासानं आणि भावानं जर आपण त्यांना अळवलं तर ते संसारात सुद्धा अडचण येऊ देत नाहीत. अशा पद्धतीने या ठिकाणी शिवमहापुराणाची रुद्रसंहिता ही पूर्ण होते. उद्या आपण रुद्रसंहितेतील जो सतीखंड आहे आणि पार्वती खंड या 2 खंडाचा आपण उद्या चिंतन करू. आजचा कथाभाग आपला याच ठिकाणी विराम पावते. राहिलेला कथाभाग आपण उद्या पाहू. ज्या काही सूचना असतील त्या सूचना मी आरती झाल्याच्या नंतर देईल. उमापती महादेव देव की जय. पुंडलिक वरदारी विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु उमागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ऐका. जय जय ज्ञानेश्वर माऊली.